असं वाटतं की आपण बाकीचे जेवढे सक्सेस होते त्यावर वाटतं की आपण लगेच होऊ शकतो. ह्या वर्षी जागाच कमी आहेत, ह्या वर्षी माझा अभ्यासच नाही, होईल का नाही. फक्त विश्वास असला करायचं असलं का एक जागा असली काय आणि 2 जागा असल्या काय. परीक्षेच्या आधी 10 मिनिटं आहे का स्वतः ध्यान धरणार होतो. अजून 24 आली किंवा अजून क्लास 1 चांगली वर अजून पोस्ट म्हणजे ते सॅटिस्फॅक्शनची फिलिंग आहे ना कधी बंद केलं पाहिजे आपण. म्हणजे व्यक्तीचा खूप डिपेंड आहे. आणि ह्या 2-3 वर्षात जर कोणाची प्रिलिमच नसेल निघत, शेवटी एक लक बाय चान्स पण आहे यात. एवढं वर्ष स्पर्धा परीक्षेला देणं वर्दी नाही त्या कम्पॅरेटिव्हली. फार कठीण असतं असं लोकांना. या फील्डमध्ये निराशेचं प्रमाण खूप जास्त जास्त आहे नाही किंवा जी मुलं सीक करतात पॉवर ती अटमोस्ट पॉवर इथे मिळत नाही. की एक ग्रामीण भागातल्या मुलांना वाटतं की हे म्हणजे एक झटक्यात आपल्याला वर चढण्याचं काहीतरी एक मोठं साधन. म्हणतो ना महाराष्ट्राचा ओरा सध्या स्पर्धा परीक्षा सरकारी नोकरी झाला. आपलं जो एक सक्सेसची डेफिनेशन आहे ना ती आपली कुठेतरी चुकते. वाटतं की सक्सेस डिपेंड्स ऑन आवर सॅटिस्फॅक्शन. एखादं ठराविक पिरियड नंतर आलेलं सक्सेसफुल माणसाला सक्सेस नसतं. तिकडे कशाला आला काय दुसऱ्या फील्डला जाणार. सुरुवात केली तिथे एमपीएससी म्हणजे आयुष्य नाही. एक्झामला एक्झाम म्हणून ट्रीट केलं पाहिजे. आता लहानपणी मी बसून भाजी ऐकायचं मग मी म्हणायचं का भाजी ऐकताना मी झालो आहे. ती ग्लोरीफाय करायचं वाक्य नाही ना, ही करावंच लागलं. आता रविवारी आमच्याकडे एमपीएससी जर्नी मी मला वाटतं पेशन्स प्रत्येकाला एमपीएससी करू नका म्हणून पॉडकास्ट. तर मग आपण फॉर्मल तर आपले इंटरव्ह्यू वगैरे होतच असतात. तर आज आपण इनफॉर्मलच बोलू बऱ्यापैकी, म्हणजे फॉर्मल आणि इनफॉर्मल असं सोबतच चालू. तर सर म्हणजे सगळ्यांना मी विचारेल की तुझी जर्नी कशी राहील, की सुरुवात कशी झाली आणि परत कुठपर्यंत म्हणजे येऊन आता थांबली याच्यात. सर तुमच्यापासून कसं होतं? फर्स्टली मी 2014ला पास होतो. माझं ग्रॅज्युएशन कॉम्प्लीट झालं आणि त्यावेळी मी तसे करण्याचा निर्णय घेतला. आता या टेस्टच्या निमित्ताने मी काही वर्ष दिल्लीला होतो, तिथे प्रिपरेशन केली, तिथे क्लास जॉईन केला. परंतु एक्सपेक्टेड रिझल्ट नाही मिळाल्यामुळे मग मी एमपीएससीकडे शिफ्ट झालो. जस्ट वर्क फॉर पिरियड. कोरोना पिरियडमध्ये स्टार्ट केल्यानंतर मला एक तर इनिशियली तुला खूप हजम करायचं आहे. त्यावेळी भाषणमध्ये आमच्याकडं कॉम्पिटिशन तिथं मागचे काही 4-5 वर्ष त्या फील्डमध्ये आहेत आणि मला अशा लोकांबरोबर कॉम्पिटिशन करायचं म्हटलं तर मला एक सर्टन टाईम पिरियड हवा होता. तर त्यावेळेस माझं लक चांगलं की कोरोना पिरियड आला आणि त्याच्यामुळे एक्झाम शिफ्ट होलं. एक्झामचा ड्युरेशन वाढत गेला, एक्झाम कंडक्ट झाले नाही. त्याच्यामुळे माझे सर्टन पिरियड निघून गेला आणि मी त्या पिरियडमधून एमपीएससीचं प्रिपरेशन खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. काही मित्रांचे गायडन्स देखील मिळाले, त्याचाही माझा फायदा झाला. की पुढे क्लास जॉईन केलेलं नव्हतं एमपीएससीमध्ये, त्याच्यामुळे सर्टन टाईम लिमिट मला मिळाल्यामुळे मग देखील करू शकेल. My एमपीएससी 2021 नवीन सर्वप्रथम यश मिळालं. नंतर 2022 देखील यश मिळालं. बरं सर तुमची कशी होती? मी साधारणतः या फील्डमध्ये येण्याच्या अगोदर मी काही याचा कधी विचार नव्हता केला की आपल्याला शासकीय सेवेत कधी जाऊ. मी एमटेक केलेलं होतं. त्यानंतर मी एक 6 महिने मी लेक्चरशिप देखील केली. पण त्यानंतर तिथे गेल्यानंतर मला वाटलं की आपण एक शासकीय सेवेत आलं पाहिजे, काहीतरी आपण जरा पब्लिक लाईफशी कनेक्ट झाला पाहिजे. आणि तो एक विचार असल्यामुळे मग मी तेव्हा एक चेक करत होतो की आपल्याला कुठे होईल. तर त्याच काळात काही मित्र करत होती यांचा एक्झामचा अभ्यास. तर मग मी UPSC करण्याचा प्रथम निर्णय घेतला. UPSCचा मी 1-2 वर्ष 2017 साली मी पुण्यात आलो होतो, सप्टेंबर 17. त्यानंतर मग मी 1 वर्षभर UPSCचा केला. माझं पहिलेच UPSCचं काही माझा सक्सेस नाही आलं. मग त्यावेळेसच मी सोबत असताना पुण्यात काही मित्र MPSC करत होती. तर मी 2018 पासून सलग मी एमपीएससीच्या मेन्सला होतो. 19 पासून मी सलग आता 4 इंटरव्ह्यू झाले. तर मी इंटरव्ह्यू परत स्टेजला जात होतो, पण माझं सक्सेस काही येत नव्हतं एमपीएससी. तर 2022 साली मला आता फायनली मी 4थ्या इंटरव्ह्यूमध्ये माझं शिक्षण अधिकारी या पदावर नियुक्ती झाली. आणि याच काळात मग मी UPSC तर्फे CAPFच्या एक्झामला मी पास झालेलो होतो आणि EPFOचा एक UPSC तर्फे घेण्यात येतो, त्यालाही मी UPSCला एक इंटरव्ह्यू दिलेला आहे. बेट माझी जर्नी या फील्डमध्ये. बरोबर. आणि आधी तर तुझी जर्नी कशी होती? मी 2021-22 आणि 23 तिन्ही मेन्स दिले. त्याच्या आधी 2019 पासून अभ्यास सुरू आहे. पण 21च्या मेन्सला काही झालं नाही. सेम 22च्या मेन्सलाही इंटरव्ह्यूलाच कॉल आला नाही. 23च्या मेन्सला स्कोर होता आणि इंटरव्ह्यूही चांगला गेला आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला 23ला सक्सेस मिळाले. माझी टोटल 3 अटेम्प्ट गेले. प्रिलिम तर कधी गेली नाही, पण मेन्सलाच प्रॉब्लेम गेला.
मग अल्टिमेटली 23ला ते क्रॅक झालं आणि 23ला मग सध्या क्वेश्चन आहे. बरोबर सर, तुमचा प्रवास खूप छान झाला सर. ऐकण्यासारख्या आम्हाला स्पर्धा परीक्षेची सुरुवात आमच्या कॉलेजपासून झाली. आमच्या कॉलेजमध्ये कसं आहे, स्पर्धा परीक्षेत एक ओव्हर होतं कॉलेज कुठलं सर? ॲग्रिकल्चर कॉलेज पुण्यात. पुणे. आमच्या कॉलेजवरनं जर त्या वर्षी 1-2 IAS IPS असं स्पर्धा परीक्षेत खूप सक्सेस रेट होतात. वातावरण चांगलं. वातावरण चांगलं होतं आणि त्यांच्याकडे बघून असं वाटतं की सोपं आहे स्पर्धा परीक्षा करून, काय अवघड नाही. आणि एक स्वतः त्यांच्याकडे बघून वाटलं की आपल्यासारखी ती पोर असते, ती वेगळं काय एक्स्ट्रा करत नाही, ती नॉर्मल राहते. माझं तसंच आहे. असं वाटतं की आपण बाकीचे जेवढे सक्सेस होते त्यावर वाटतं की आपण लगेच होऊ शकतो. इतरांमध्ये किती लोक केले. ते त्यांच्याकडे बघूनच आपलं केलं. मग सुरुवातीला काही सिनियर लोकांनी सांगितलं की स्पर्धा परीक्षेच्या आधी अवांतर वाचन करा, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स. त्यांनी आम्हाला नेपोलियन बोनापार्ट, ॲडॉल्फ हिटलर, विस्टन चर्चिल अशी कादंबऱ्या वाचायला सांगितलं की जेणेकरून स्वतःचा कॉन्फिडन्स होणार. त्यानंतर मग आम्ही स्पर्धा परीक्षेचे पुस्तक वाचत घेतलं. सोपं वाटलं. असं स्पर्धा परीक्षा कधीच आम्हाला अशी अवघड वाटली नाही. कारण स्पर्धा परीक्षेत येताना आम्ही स्वतःहून आलतो. कोणी बाय कोर्स केलं किंवा कोणी घरची जा म्हणली ती किंवा मित्राकडे बघून की असं नाही, तर स्वतःहून वाटले की आपल्याला आपण त्याच्यात वेगळं करिअर करावं, काहीतरी निवडावं. स्वतःहून आलो. आणि मी 2013 पासून प्रिलिम्स होतो. 13चीच नीट होतं प्री नापासवरच. मी 2012 साधारण सीडेचा पहिला इंटरव्ह्यू दिला, कंबाईंड डिटेल सर्व्हिस. 13ला मी असिस्टंट कमांडरचा इंटरव्ह्यू दिला आणि 14 पासून मी MPSCकडे शिफ्ट झालो. तर 14 पासून 24 पर्यंत जर त्या वर्षी मी प्री पास होऊन गेलो. मेन्सला जर त्या वर्षी आहे. अल्टरनेटिव्हला इंटरव्ह्यूला गेलेला आहे. बरोबर. तर मला असं वाटलं सोपं आहे. म्हणजे मी स्पर्धा परीक्षा प्रीच्या आदल्या दिवशी किंवा प्री देताना एक अर्धा तास आधी साधारण ती शक्तिमान मालिकेसारखं आपलं शक्तिमानची कशी पावर गेली की ते द्यायला बसतो आणि त्याच्या मागे ते कुंडलिनी स्त्रोत जागृत होतं की बतकांत प्रवक्षामी म्हणून काहीतरी आहे. म्हणजे मला त्याच्याकडे बघून असं वाटलं की जेव्हा तुम्ही कोल माइंडेड असता, स्वतःवर विश्वास ठेवता, तुम्ही 2 मिनिटं परीक्षेच्या आधी 10-1 मिनिटं आहे का स्वतः ध्यान धारणा करतो आणि तिथं एवढा विचार करतो की मला सर्व प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे. भारत जी मला येते ती सगळ्याला आली नाही आली तरी फरक पडत. आपण मी 500% पडा की ते पेपर अवघड असो सोपा असो, मी 5 ते 10 मार्कांची पास होणार आहे असं जर त्या वर्षी ठरवलं. आता ह्या वर्षी मी ठरवलं होतं की 25 ते 30 मार्काचा जीड मला राहिलाच पाहिजे. मी तेवढ्या आधी 2 मिनिटं आधी तेवढं हे केलं, ध्यान धारण्याचं स्वतःला केलं आणि ऍक्च्युली रिफ्लेक्ट होतं. म्हणजे आपलं ते सबकॉन्शियस माइंडमध्ये बसलेलं असतं की आपल्याला कळत नाही की तर अशा फ्लोमध्ये अननोन प्रश्नाचे सध्या उत्तर आपल्याला येऊन जातात. आपण ती लॉजिकल अप्रोच म्हणतो, पण कुठे ना कुठे ती वाचलेलं असतं, कोल असलं, स्वतःवर विश्वास असलं तर ती बरोबर आठवतं. माइंडसेट पण डेव्हलप झालं. माइंडसेट असं डेव्हलप होत आहे. मला वाटतं त्यासाठी मी कमी काही केलं तरी ध्यान धारणा खूप महत्वाचे की ते स्वतःवर कोल ठेवतीस. आता स्पर्धा परीक्षेत बघतोय सगळे म्हणजे काय सगळ्याची पुस्तकं सारखीच वाचलेली येत असून आता हे तुम्ही किंवा आम्ही इतिहासाला पोळ्या व्यवस्था म्हणा, इकॉनॉमिक्सला देशले, सगळ्याचं पुस्तकाचा सोर्स सेम आहे पण सगळ्याला मार्क सेम येत नाही. तर त्याच्यात मला असं जाणवतं की तुमचा एक्झामकडे बघण्याचं एक माइंडसेट आहे. फक्त एक्झामकडे नाही तरी एक्झाम ही आपल्या आयुष्यात एक पाठ आहे. आपण आयुष्याकडे कुठल्या अप्रोचने बघतो किती पॉझिटिव्ह. म्हणजे आता आपण समजा ठरवलं की मला हे करायचंय तर आपलं मन तसं मार्ग शोधतं की करायचं तर करायचंय. त्याच्यात एक्सक्यूज नाही. जर आपल्याला करायचं नसतं तर आपण खूप एक्सपेक्ट येतो की ह्या वर्षी जागाच कमी आहेत, ह्या वर्षी माझा अभ्यासच नाही, होईल का नाही. स्वतःवर विश्वास असल्यावर करायचं असलं का 1 जागा असली काय आणि 2 जागा असल्या काय प्रयत्न करणं आपल्या हातात. आपल्याला म्हणजे मी पण माझा एक्सपिरियन्स सांगेल की सर आता गायडन्स करत असताना तर बऱ्याच आता पेपर आता प्री होती, यावेळीची प्री होती आपली, तर त्याच्या आधी माझा कॉन्फिडन्स पूर्ण लो होता. सरांना सर गायडन्स वेळोवेळी करत असतात तर सरांना भेटलो आणि सरांनी पेपरच्या बरोबर 2 दिवस आले. काही पेपरचं असं अनालिसिस होतं ते सांगितलं आणि पुन्हा जो माइंडसेट होता तो असा माइंडसेट प्रिपेअर केला की तिथं गेल्यावर पेपर झाल्यावर आता ते पुढे काय रिझल्ट येईल ते वेगळी गोष्ट, पण कॉन्फिडन्स असा बिल्ड केला होता सरांनी रिफ्लेक्ट की हा ते पेपरमध्ये म्हणजे मला नक्कीच जाणवलं की हा की आपण हे करतो इथं टॅकल तरी होते. म्हणजे तिथं ते डांबून जातो ना आपण ते नाही झालं. माइंडसेट खूप महत्वाचं आहे सरांचं ते काय. सर मला एक डाऊट आहे की कधी बंद केलं पाहिजे आपण. म्हणजे असं कधी वाटतं रे आपलं बॅक कॅमेरातून मग असे डिस्कशन झालं की अजून 24 दिन किंवा अजून क्लास 1 चांगली वर अजून पोस्ट, म्हणजे ते सॅटिस्फॅक्शनची फिलिंग आहे ना ती कधी म्हणजे खास ते शेवटी आर्थिक गोष्ट ना सब्जेक्टिव्ह इंडिव्हिज्युअलवर आहे. तुमचं बॅकग्राऊंड, तुम्ही कुठून आलात, तुमच्या स्वतःच्या अपेक्षा आणि
अल्टिमेटली एंडला येतं की स्वतःवरच आहे. तुम्हाला कुठं एक सॅटिस्फॅक्शन तुम्हाला शोधता आला पाहिजे. बरं. या फील्डमध्ये प्रत्येक तुम्ही एक पोस्टच्या मागे लोक प्रतिष्ठा आहे, तुम्हाला काय प्रत्येक अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रोच कॉन्सेप्ट आपण त्याच्याकडे सगळेजण बघतो. पण शेवटी ते आहे की तुम्हाला काय, तुम्ही कुठून येतात, तुमचं पुढचं आयुष्य तुम्हाला कसं जगायचंय तो पण एक मोठा पार्ट आहे आयुष्यातला. तुम्ही फॅमिली, आणि आपण सगळेजण आत्ता असतो तेव्हा बॅचलर असतो तेव्हाचे एक वेगळे स्वप्न असतात, वेगळ्या अपेक्षा असतात. पण त्यानंतरचा पण एक आपण भविष्याचा विचार करून या गोष्टींचा एक विचार केला पाहिजे. आणि कुठेतरी कसं आहे की एका टाइमानंतर तुम्हाला मिळतं केव्हा आहे, जर तुम्हाला फारच कमी एज मध्ये मिळतं आहे तर तुम्ही नक्कीच त्यासाठी वरती जर तुम्ही जर तोवर नाही केली ना तर तुम्ही करू शकतो. पण जर तुम्हाला जर ते स्ट्रगल करूनच मिळतं ना, किंवा त्याला ज्याला स्ट्रगल करून खूप मिळतं त्याला कळतं की ते ठीक आहे काहीतरी मिळालंय, महत्व कारण ते आम्ही एज मध्ये जेव्हा मिळतं ना तर माणसाला तेवढं त्याची हे नसतं की, आणि ते कसं एक शेवटी एक लक बाय चान्स पण आहे या प्रोसेसमध्ये मेहनतीसोबत. येस येस, नशिबाचं भाग आहे. तशी व्यक्तीच्या डिपेंड आहे गोष्ट. सब्जेक्टिव्ह सोडायचं तरी नाही सोडायचं. कारण प्रत्येक व्यक्तीचा बॅकग्राऊंड डिफरंट असतो. बस सोशली असेल, इकॉनॉमिकली असेल. इकॉनॉमिकली तुम्ही किती सस्टेन करू शकता या फील्डमध्ये, ही पण फार महत्वाची गोष्ट आहे. खरंच की. एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या मुलाची परिस्थिती नसेल आर्थिक, तर त्यांनी या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे की आपण किती वर्ष या गोष्टी केल्या पाहिजे. आपल्या आई वडिलांना आर्थिकदृष्ट्या हातभार लावला पाहिजे. म्हणून ही गोष्ट माइंडमध्ये असणं खूप आवश्यक असतं. आणि आता मी बघतो ना 2023ची बऱ्यापैकी मुलं परत 24 अभ्यास करतात, किंवा आता लास्ट शेवटचं पॅटर्नचं आहे. सगळी 22 असतील, 23 मुलं असतील, सगळी परत 24ला सेम मुलं आहे. त्यांचा एक शेवटचा अटेम्प्ट ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे जवळपास सगळेच जण तो एक ब्रेक इव्हन होणार आहे. येस, यापुढे काय वेगळं होईल तर ते वेगळे. आता त्यात कसं असतं की तेच येतं परत तुमचं वय, तुम्ही कुठून आलात विसर. आणि जसं म्हटलं की सगळ्यात महत्वाचा फॅक्टर या फील्डमध्ये येतो की इकॉनॉमिक. कारण खर्च जर सध्याच्या टाइमाला जो खर्च आहे तो प्रत्येकाला पेनवेल असं नाही याची लागणार नाही. मग त्यामुळे पुढे तुम्ही किती वेळ तिथं सस्टेन परत जर तुम्ही पॅटर्न जेव्हा चेंज होतोय तर तुम्हाला परत शून्यापासून सुरुवात आहे. तुम्ही तर मग तेव्हा ते करणं तो तर सर्वस्वी निर्णय त्या स्वतः कुठंतरी एक व्यवस्थित लोकांनी तो स्वतः एक आपलं स्वतःचं आकलन करून तो निर्णय घेतला पाहिजे असंच वाटतं. फॅमिली सपोर्ट तर महत्वाचा आहे, परंतु स्वतःचा कॉन्फिडन्स देखील महत्वाचा. बरोबर. आता कॉन्फिडन्स जोपर्यंत आहे, ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की आपला कॉन्फिडन्स गेलेला आहे की आता मी इथं सस्टेन नाही करू शकणार, त्या दिवशी निर्णय घेतला पाहिजे की मला इथून सोडायचं. तुझं पण तुम्हाला वाटतं की मी करू शकतो, बरोबर, तुमचा स्वतःवरती कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये सिस्टम करू शकणार, केलं पाहिजे. ते म्हणतं तसंच की जर ती अंतकरणापासून फिलिंग असेल की एक्झाम करायची, सक्सेस मिळणं खूप इझी. आता आपण बघतो की स्पर्धा परीक्षेत भरपूर पोरं आहेत, ती काय काय फ्रस्ट्रेशन मधून एक्झिट करतात. पण ऍक्च्युली त्यातली जवळपास बरेच पोरं असेल की फक्त घरनं सपोर्ट आहे, क्लास 1ची क्लास 2च्या अपेक्षा म्हणून येऊन तयारी करतात. ती म्हणजे स्वतः मेंटली तेवढी तयारी करत नाही, ते फक्त ग्लॅमरकडे बघून येतात. म्हणजे परत फ्रस्ट्रेशन मध्ये माघार घेत होती. म्हणजे मला असं वाटतं की आयुष्यात बातम्याचा किंवा सक्सेस होण्याचा एक रेट नाही, एक आयुष्य खूप ग्रेट आहे. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये सक्सेस व्हावा. आता समजा आपण नेपोलियन बोनापार्टकडे बघितलं तर त्यांच्या दृष्टीने की जगात अशक्य अशी काही गोष्ट नाही. पण एखादी गोष्ट कुठपर्यंत जाण्याची, म्हणजे आता म्हणतात की नायग्रा वॉटरफॉल आहे, इकडे रस्सी बांधली तिकडे जाणली, एखादा दोरीवरनं चाललं जायचं, हे त्याचं स्किल आहे, एकटा अचिव्हमेंट आहे, ती त्याचं म्हणजे स्किल म्हणू शकतो. पण एखादी सेन्स आहे की एवढी मोठी रिस्क घ्यायची आहे का आपल्याला, तर जी आपल्याला नाही कुणाला प्रूव्ह करण्यासाठी का स्वतःला ते चांगलं वाटतं ह्याच्यासाठी निवडायचं. आता दुसरं झालं आपण बघतोय की विस्टन चर्चिलचं एक वाक्य की बाबा एखादी गोष्ट विनाकारण कंटिन्यू करण्यात आलं, म्हणजे त्या दिवशी आपल्याला वाटतं की चुकलं तर तिथून माघारी येऊन दुसरा निर्णय घेणं पाहिजे. म्हणजे हा विषय कुठपर्यंत चालायचं ही ज्याचं त्याचं इंडिव्हिज्युअल लेवल जो भाग आहे करिअर डेव्हलपमेंटचा भाग असतो. तुम्ही एक दुसऱ्या ऑदर पेज तुम्ही तो वेस्ट हरवत असता. तुम्ही जरी एमपीएससी युपीएससी करताय ठीक आहे, तिथे सक्सेस मिळाला तर तो तुमचं झाकून जाईल. पण तो नाही मिळाला तर तुम्ही करिअर डेव्हलपमेंटमध्ये खूप मागे असता बाकीच्या कम्पॅरिझन. त्याचाही गोष्ट विचार करणं आवश्यक. आणि आखिल मग अशी म्हणाले त्याप्रमाणे की त्याला कोणी फोर्स नाही करण्यात आला या फील्डमध्ये येण्यासाठी. हे आपल्या बाबतीत सगळ्यांच्या बाबतीत आहे. जर तो करिअर किंवा या फील्डमध्ये येण्यासाठी जर कोणी फोर्स केला असेल तर त्यांनी वेळेस बॅकआउट करण्याचा निर्णय घ्यावा. जर आपल्याला इंटरेस्ट नसेल डेव्हलप पुढे जाऊन सुद्धा, बरोबर, तर त्यांनी वेळेस त्या गोष्टी बॅकआउट केला पाहिजे. आणि स्पर्धा परीक्षेत आपण म्हणजे बऱ्याच पोरांकडनं बघून मला असं जाणवतं की आपण एक्सक्यूज देतो की बाबा एक्झामच्या जागा कमी आलाय, हे आलाय.
ऍक्च्युअली तेवढं खरंच पोरं अभ्यास करते ती या गोष्टी विचार करायला पाहिजे. महत्वाचं काय आहे, मला तर असं वाटतं की जेव्हा तुम्ही स्टार्ट करतायत ते आणि त्याच्या जर तुमच्या एक हार्डली प्रत्येकाने एक इमॅजिन केलं की आपण एक 2 ते 3 वर्ष देणार आहोत. आणि ह्या 2-3 वर्षात जर कोणाची ट्रेनिंगच नसेल निघत तरी तो म्हणजे आता याच्यात नक्कीच एक्सेप्शन आहे. काही काहींची 4थ्या 5व्या अटेम्प्टला निघाली, पोस्ट निघाली पहिल्याच अटेम्प्टला, पण हे एक्सेप्शन्स फार कमी असतात. मग रियालिटी वास्तवात जर तुमचे 3 वर्षात इथं एक 4 वर्षात जे स्टे करतायत तुम्ही बाहेर येऊन तुमच्या घरापासून आणि जर त्याच्यात प्रिलिम देखील नाही निघाले तर तो एक थोडा आपण प्रॅक्टिकली त्याकडे मुलांनी पण बघणं गरजेचं असतं की तुम्ही यात खरंच आपलं होणार आहे का आणि आपण ते न्याय देऊ शकतो का. आणि त्यात कसं शेवटी हे फील्डच सर्वस्वी नाही आहे, पण त्यात तुम्ही दुसरं काही आयुष्यात प्रत्येकाला एक ऑपॉर्च्युनिटीज असतात, स्किल्स असतात आणि ऑपॉर्च्युनिटी टाईमानुसार प्रत्येकाला येते, पण ती कदाचित दुसऱ्याच ठिकाणी असू शकते. तर त्याचा त्यांनी एक विचार केला. कारण बरेच जण आपण बघतो इथं की इतक्या टाइमापासून इथं थांबलेले आणि त्यांनी कधी प्रिलिम्स नाही निघाली किंवा काही नाही. दरवर्षीचा तो एक त्यांचं असतं की यावर्षी निघेल, यावर्षी निघेल. यात काय होतं की आयुष्याचं तारुण्य तर चाललंच जातं, तुम्ही जगतात काय, जगणं पण तेवढंच महत्वाचं निराशा येऊन जाते. आहे की जगणं सुटतं आणि त्यानंतर जेव्हा निघायला जेव्हा मन म्हणतं की चला आता निघायचं इथनं, पण मग तेव्हा काही संधीच उरलेल्या नसतात, मग तेव्हा फार कठीण असतं असं. या फील्डमध्ये निराशेचं प्रमाण खूप जास्त आहे. आता आम्ही आमच्या मित्र बघतो ना सिलेक्ट झालेली जे 32-33 आसपास सिलेक्ट होते, त्यांचा विचार ऐकलं, करिअर बघितलं का तर त्यांच्या मनात असं येतं की एवढं वर्ष स्पर्धा परीक्षेमध्ये वर्दी नाही त्या कम्पॅरेटिव्हली सक्सेस ठीक आहे. येस येस, तुम्ही युपीएससी जर करत असाल तिथे जर आहे तर ठीक आहे, पॉवर तशी इथे मिळते. पण आता एमपीएससी सिलेक्ट झालोय, शेवटी ते आपल्याला आता सिलेक्ट झाल्यानंतर एक सिलेक्ट व्हायच्या आधी एक असतं आपल्याला की पोस्ट मिळाल्यानंतर म्हणजे आपली एक भावना असते की कुठलीही पोस्ट मिळू किंवा पोस्ट मिळू दे एकदा, पुढचं लाईफ सेट आहे आपली. बरं आता पोस्ट मिळाल्यानंतर आता माझा आता रिझल्ट लागला 2-3 महिन्यापूर्वी, मला एवढं ते सगळं ग्लॅमरस सगळ्या गोष्टी होत्या की किती भारी. आता हळूहळू जसं मी इव्हॉल्व्ह होतो या गोष्टींमध्ये तर मला असं कळतं की ह्या ज्या एमपीसीतून ज्या पोस्ट आहेत म्हणजे काही एक बेसिक पोस्ट सोडल्या तर बऱ्यापैकी सगळ्या पोस्ट इम्प्लिमेंटेशनच्या आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त एक कार्यकारी कामं तुमच्याकडे दिली, जी पॉवरसाठी जी लढत आहे किंवा जी मुलं सीक करतात पॉवर, ती अटमोस्ट पॉवर इथे मिळत नाही. म्हणजे त्या प्रकारे इथे पॉवर मिळेल की याच्यानंतर पण डाऊट आहे. मग ते मुलांना आधी कळत नाही. जेवढी कॉम्पिटिशन 3 लाख फॉर्म 4 लाख फॉर्म आणि एवढी कटथ्रोट कॉम्पिटिशन आणि ते ॲट व्हॉट कॉस्ट तुम्हाला ते मिळतंय, ते एक मला वाटतं गरजेचं आहे की कळणं. ते मग अगोदरच मुलांना निदान जे सिलेक्ट होतात त्यांच्याकडून तरी त्यांना जाणीव निर्माण करणं. येस येस, पॉवरसाठी तुम्ही येस येस बरोबर आहे. पॉवर नाही येते बरोबर. मध्ये जे आपण इमॅजिन करतो. येस, म्हणजे जेव्हा ह्या क्षेत्रात येण्याच्या आधी आपण असं इमॅजिन केलं असतं की इथून पोस्ट मिळवणार काहीतरी खूपच विशेष काहीतरी करणार आहे आपण आणि खूपच काहीतरी आपण बदल घडवणार आहे किंवा मग आपली लाईफ खूपच चेंज होणार आहे आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं सार्थक होणार आहे वगैरे असलं काहीतरी आपण इमॅजिन करणार या फील्डमध्ये आणि इथं आल्यावर कळतं की तेवढे ती मोठी गोष्ट नाही. एक साधारण नोकरीसारखी ती नोकरी, एक आहे तुम्हाला फायनान्शियल स्टेबिलिटी मिळते, जॉब सिक्युरिटी आहे. ते कसं आहे की आपण सगळेजण बहुतांशी आता एमपीएससी बाबत जर बोललो ना तर यात जो येणारा क्राऊड आहे हा बहुतांच्या ग्रामीणचा माइंड आहे किंवा त्याला आपण सेमी अर्बन म्हणतो की जे शहर आहेत त्या भागात येणारे हा क्राऊड आहे. आणि या क्राऊडला त्या ठिकाणी मुळातच खाजगी क्षेत्र एवढं विकसित नसल्यामुळं जो उपलब्ध पर्याय जो दिसतो की तुम्हाला त्या प्रत्येकाला काय की वरच्या क्लासमध्ये जाण्याची प्रत्येकाच्या आकांक्षा असतात लहानपणापासून, आपल्याला वर जायचंय त्या शिडीवर चढायचंय, तेव्हा जो ऑप्शन मिळतो तो फक्त सरकारी नोकरी हा प्रत्येकाला बिंबवला जातो की सरकारी नोकरी आहे तुमच्याकडे, वास्तव नाही असं आणि ते वास्तव नाही की सरकारी नोकरीच्या माध्यमातून तुम्ही त्या शिडीवर जाऊ शकाल, परंतु बाकीचे देखील फील्ड आहेत की त्या माध्यमातून जाऊ शकते. त्याची जी तुम्ही म्हटले ना की जसं जाणीव ती करून दिली पाहिजे. मुळात काय झालं की बऱ्याचदा सरकारी नोकरीचं ते ग्लॅमर झाल्यानंतर बऱ्याचदा म्हणजे काही आता भरपूर असे अधिकारी आहेत की ते भयंकर काम करतात, पण ते ग्लॅमरसाठी नाही करत. काही आहेत की ज्यांनी फक्त आपण जे म्हणतो ना की मार्केटिंग साठी करतात, आणि त्यामुळे काय झालं की ग्रामीण भागातल्या मुलांना वाटतं की हे म्हणजे एक झटक्यात आपल्याला वर चढण्याचं काहीतरी एक मोठं साधन आहे. आणि पण त्याच्यात याच्यामुळे ते बरेच जण या ह्याच्यात म्हणजे कसं असतं काही वेळेस असं आहे की स्पर्धा ही कॅपेबिलिटीची पण आहे. या शेवटी एक स्पर्धा आहे, तुमच्या किती कॅपेबिलिटीज आहेत प्रत्येकाच्या. आता असं नाही की कोणीच करू नाही शकत, पण कसं असतं एक जेव्हा
सगळेच त्याला येतात. एक तुमची आर्थिक पार्श्वभूमी, तुम्ही ते तुमचं बेसिक स्कूलिंग कुठनं आलेलं आहे, त्या सुद्धा गोष्टी खूप मॅटर करून जातात. आणि तेव्हा ते कारण ते करतात की तुम्ही जेव्हा कॉम्पिटिशनला लढताय तेव्हा तुमच्याशी जे बाकीचे तुमचे कलिग्स आहेत ते ऑलरेडी जर खूप पुढे, त्यांचं जर स्कूलिंग चांगलं असेल, फायनान्शियली ते स्ट्रॉंग असतात, तर या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ते कदाचित मॅटर करतात. म्हणजे सक्सेस सगळ्या करू शकतो पण जे पॅरामीटर्स आहेत त्याच्या मागणं ते युनिफॉर्म नाही. एकदम बरोबर आहे. मग समोर मुलांची मला स्कूलिंगवरूनच एक म्हणजे लक्षात आलं की आपण एक ग्रामीण भागातून किंवा एक सेमी अर्बन भागातून वगैरे आलेलो असतोय. आपल्या शाळा असतात, जिल्हा परिषद शाळा असतात किंवा संस्थेची शाळा असतात, तर आपल्याला या बाकीच्या एक संधी आहेत खाजगी क्षेत्रातल्या त्या माहितीच नसतात. आपल्याला फक्त काय माहिती असतंय, एक मेडिकल, एक इंजिनिअरिंग आणि मग काही गव्हर्नमेंट क्षेत्र. पुण्यात आल्यावर आपल्याला कळलं की कितीतरी असे वेगवेगळे क्षेत्र आहेत, कितीतरी वेगवेगळ्या डिग्रीज आहेत, कितीतरी वेगळे. म्हणजे आता पुण्यात आल्यावर तर बघतो आपण बरेचसे इथले जे प्रॉपरचे आहेत, तर इथून 11-12 करतात, ग्रॅज्युएशनला किंवा पीजीला बाहेर जातील वगैरे. सरकारने बऱ्याचशा आपल्याला संधी उपलब्ध करून दिल्या, बऱ्याचशा स्कॉलरशिप आहेत, पण त्याबद्दल आपण माहितीच नाही. आपण एकच ठिकाणी स्टक आहेत की एक आता आपल्याला ग्रॅज्युएशन करायचं, त्यानंतर आपण एक तर सरकारी नोकरी किंवा मेडिकल किंवा इंजिनिअरिंग, हेच आपल्याकडे 3 गोष्टी चांगल्या समजल्या. एकदम तेच असतं की आता पुण्या मुंबई कधी जर बघितलं एमपीएससी मध्ये, पुण्या मुंबईचे जे प्रॉपर मुलं आहेत त्यांचा रेशो अत्यंत कमी. कारण काय की त्यांच्या एक तर पेशन्स नक्कीच त्यांच्याकडे, त्यांची लाईफस्टाईल इतकी फास्ट आहे की तो एक पेशन्स कमी असतो, तो एक भाग जातो. पण दुसरा एक भाग येतो की संधी खूप अवेलेबल आहे आयुष्यात, लवकर स्किल्स डेव्हलप झालेले असतात बरेच जण, त्यामुळे ते इथं एवढा वेळ घालवण्यात ते प्रायोरिटी देत नाही आणि त्यामुळे ते दुसऱ्या क्षेत्रात कधी त्यांना वाटतं की नाही. ते खरं ऍक्च्युअली रियालिटी आहे पण ती पोचत नाही पूर्ण खालच्या. खेडेगावाकडे लोक पुण्यात यायला लागले तर पुण्यातले लोक फॉरेनला जातात. प्रत्येकाला ऑपॉर्च्युनिटी जशी भेटेल तसं एक्सप्लोर होतं. आता आपण कसं पुण्यात येतो की माझा मित्र आहे तिथं राहतंय, तिथे मला गायडन्स कर, सपोर्ट लागेल म्हणून जातो. ऍक्च्युअली ह्याच्यापेक्षा पण करिअरचा दुसरे मार्ग आहेत. आता आमचे मित्र आशिष त्या क्षेत्रात चालू होतात, तर ते सक्सेसचा वेगळा मार्ग आहे. आपण फक्त सक्सेसला एकच पॅरामीटर नाही की तीच गव्हर्नमेंट जॉब किंवा तेच आपला जो एक समाज आहे ना, जो ग्रामीण आणि बहुजन समाजात जी एक तयार झालेला आहे शेतकरी कष्टकऱ्यांचे, की सरकारी नोकरी करा, त्याला कोणतंही काम जर आलं तर त्याला ते जाण्यात, तसेच तालुक्याच्या ठिकाणी असू देत शहराच्या ठिकाणी, तो पहिला पाऊल ठेवतो तो सरकारी खात्यात. त्याला जेव्हा ते दिसतं ना, किंवा इव्हन एखाद्या एकदम गरीब जे आपण म्हणतो की शेती मजूर करणार आहे, त्याला जेव्हा तो ग्रामीण जेव्हा खेडेगावात जातो ना, तर त्याला दिसणारा पहिला तलाठी असतो, काहीतरी काम त्याचं येतंय, किंवा ग्रामसेवक असतो. त्याला त्या दृष्टीने त्याला वाटतं की माझा मुलगा ग्रामसेवक तरी झाला पाहिजे, त्याला काहीच नाही माहिती. मग जेव्हा तो मुलगाला थोडंफार कळतं तर मग त्याला वाटतं की आपण चला स्पर्धा परीक्षा, म्हणजे ती एक बॅकग्राऊंड पाहण्याचाच त्याला. तर त्याच लोकांना जर कदाचित प्रायव्हेट क्षेत्रामधले दुसऱ्या हे दिसणार नाही, हे पण लोक साहेब आहेत काय आहेत, म्हणजे जे एक असतं वातावरण ते मिळत नाही पूर्ण महाराष्ट्रातलं. म्हणजे असं जे एक महाराष्ट्राचे जे आहे की फक्त पुणे मुंबई सोडून बाकीचा भाग काय आहे, ती एक मोठी स्कूलिंगचा जो असं मी विषय काढला, तर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आपण इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे की ज्या वेगवेगळ्या क्षेत्राचे कोणी सक्सेसफुल झालेली पर्सनॅलिटी त्याच्या विजिट्स ऑर्गनाईज केल्या पाहिजे. आणि त्यांना माहिती होईल, हे खूप महत्वाचं आहे की त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. क्षेत्र कुठले आहेत, जर विद्यार्थ्यांना जाणीव करून दिले की नाही तुम्ही इकडे पण असता, हे पण क्षेत्र आहे वेगवेगळं. आता बरेचसे आपण ग्रामीण भागात बघतो वेगवेगळ्या कला असतात त्यांच्याकडे, पण त्यांना माहितच नाही ह्या कलेने आपल्याला फायदा होत आहे. आणि त्यांना शाळांचं काय थोडं चुकतं वाटतं, म्हणजे प्रायव्हेट झेडपीच्या असतील. आता माझं उदाहरण घ्यायचं, रिझल्ट लागला लगेच शाळाने बोलवलं, कॉलेजने बोलवलं, ते लगेच भाषण. बरोबर, ती मुलं काय इन्स्पिरेशन येणार. आता आदित्य झाला, आपण याच्यासारखंच नाही काहीतरी फाटलीच. 10वीची मुलं, 11वीची 12वीची मुलं ठीक आहे, माध्यमिकची मुलांना थोडंफार कळतं. माध्यमिकची मुलं डायरेक्ट म्हणणार मला अशीच काही व्हायची सरांनी. तेच तुम्ही प्रायव्हेट मधून इंटेल मध्ये लागला एखादा किंवा गुगल केलं पाहिजे तिथे. येस महाराष्ट्राचा वर सध्या स्पर्धा परीक्षा सरकारी नोकरी झाली. आता समजा आपल्याला मी भेटलो, ह्यांचं मत ऐकलं तर मला पण वाटतं की गव्हर्नमेंट ऑफिसर व्हावं. पण माझा मित्र आता एक USA मध्ये, त्याचं ऐकलं तर त्याचं लाईफ सेटल आहे, 4 व्हीलर आहे, चांगला पांगला आहे. असं वाटतं की आपण फॉरेनला पण जायला पाहिजे. इन्फ्लुएन्स नाही महत्वाचं, आपण कोणाच्या संगत घेतो, कोणाकडनं गायडन्स घेतो. फॉरेनला करिअरचे वेगवेगळे मार्ग निवडण्यासाठी तेवढा एक्सप्लोजरच भेटला पाहिजे. कॉलेजने किंवा शाळेतर्फे ऑर्गनाईज झालं पाहिजे. बरोबर, अनफॉर्च्युनेटली. आणि एवढंच की नाहीच. आणि मुलांचा ओढ या क्षेत्राकडे दिवसेंदिवस वाढत. म्हणजे राज्यसभेच्या बाबतीत जर बोलायचं तर प्रत्येक वर्षी
4 ते 5 लाख फॉर्म येतात आणि त्याच्यातले हार्डली 10,000 म्हणजे 10,000 नियम कमी स्लॅप होतात त्याच्यातले 1,000 ते 1,500 म्हणजे इंटरव्ह्यूला आणि त्यातले अनफॉर्च्युनेटली फक्त 400 ते 500 सिलेक्ट असेल तर तेवढ्या सीट्स अवेलेबल असतात. तुम्ही जर हा रेशो कॅल्क्युलेट केला तर हा फक्त 0.1% सक्सेस रेशो. येस म्हणजे एवढी विदारक परिस्थिती किंवा निगेटिव्ह साईड ऑफ दिस पेअर आपण असं म्हणू शकतो. बरोबर. आणि सर या गोष्टी मागे ना म्हणजे मला एक अजून एक जाणवतं की आपलं जो एक सक्सेसची डेफिनेशन आहे ना ती आपली कुठेतरी चुकते. म्हणजे आता जर समजा एखादा व्यक्ती तो गावाकडे व्यवस्थित त्याचं घर चालवतोय, आई वडिलांची काळजी घेतोय, मुलांना चांगलं शिक्षण घेतो, तो आयुष्यात सक्सेसफुल नाही का? आहे ना नक्की. आपल्या इथे असं झालंय की तुम्हाला पोस्ट मिळाली ना तुम्ही सक्सेसफुल आहे, तुम्ही डॉक्टर झाले ना तुम्ही सक्सेसफुल आहे. म्हणजे काय झालं ना म्हणजे आता मी स्वतः एमपीसी करतोय म्हणून मला हे जाणवतंय की जर कोणाला तरी आता समजा आपल्याच आजूबाजूला जर कोणाला पोस्ट मिळाली तर लगेच लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो की नाही याला पोस्ट मिळाली म्हणजे हा काहीतरी विशेष, नक्कीच विशेष आहे, त्यांनी मेहनत केली आणि खूप चांगलं आहे. पण मला असं वाटतं की सक्सेस डिपेंड्स ऑन आवर सॅटिस्फॅक्शन. बरोबर, कुठल्याही ते महत्वाचं आहे. जर तुम्ही सॅटिस्फाईड असाल तुम्ही जे काही करता बरोबर. किंवा केलं आहे तर तुम्ही सक्सेस आहात. उद्या तुम्ही आय एस होऊन देखील तुम्हाला जर सॅटिस्फॅक्शन नसेल तर तुम्ही सक्सेसफुल कसे? बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही ग्रामीण भागात आहात, शेती करत आहात किंवा दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये असणार तुम्ही जर सॅटिस्फाईड असाल माझं सगळं काही ते खूप आहे किंवा माझं काही सगळे रिसर्च सगळं मॅनेज करतोय सगळं व्यवस्थित आहे सक्सेसफुल. तर मी या क्षेत्रातच येण्याची काही गरज नाही. सक्सेसफुल शेवटी हॅपीनेस इज इम्पॉर्टंट. जसं आता आदित्यने सांगितलं की त्याला भाषणाला बोलवलं वगैरे शाळेत, तर तसंच आता कुठल्या ते कोल्हापूरचं का कुठलं ते हे बघा ते IIT होते, त्यांनी IIT म्हणजे चांगलं पॅकेज होतं 30-40 लाखाचं, ते सोडलं गावाकडे गेली शेती करता, आता काहीतरी 2 कोटीचं वार्षिक उत्पन्न काढतात. अशी खूप एक्झाम्पल नवीन. त्यांना प्लॅटफॉर्मच भेटत नाही की त्यांचं सक्सेस आणि भारतात हे कृषी प्रधान आहे आणि आपल्याला ते जाणीव नाही शेतीतून आपण अशा प्रकारे सुद्धा उत्पन्न काढू शकतो. हे सुद्धा शिकवलं म्हणजे आपल्याला शाळेत शेती शिकवली जात बरोबर. शेती किंवा एंटरप्रेन्योरशिप आपल्याकडे शिकवली जात नाही. सध्या आपण बघतो ना जॉब ऑपॉर्च्युनिटी कमी आहेत म्हणून स्पर्धा परीक्षेत पोर एवढे आले हो आणि स्पर्धा परीक्षेत म्हणजे असं नाही की हे पोर अपेक्षामध्ये राहते बरोबर. आशावाद पण स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणतो ह्या वर्षी नाही पुढल्या वर्षी सिलेक्शन होईल, पुढच्या वर्षी नाही त्याच्या पुढच्या वर्षी होईल. आणि बऱ्याच पोरांची प्रिलिम 1, 2, 3 मार्काने गेलेले असते त्यांना वाटते की ह्या वर्षी थोडा अभ्यास कमी पडला पुढल्या वर्षी. बरोबर. ह्या फ्लो मध्ये कधी कधी 7-8 वर्षी निघून गेलेले कळत नाही. त्यानंतर जर सक्सेस भेटलं तरी माणसाला एखाद्या ठराविक परिणाम आलेला सक्सेस पण माणसामध्ये सक्सेस नसतं. जगाच्या दृष्टिकोनात तर सक्सेस झालं तर त्यावेळेस परत आपण किती गोष्टीला कॉम्प्रोमाइज केलं, आपण फॅमिलीकडे कमी लक्ष देतो, आपण असं ठरवतो की नाही मला सक्सेस भेटला तरच मी करिअर झाली हे झाली. तोपर्यंत बघतो की आपण घरच्यांच्या थोडा इमोशन हे झालेले असतं ते आपण घरच्यांना पण इग्नोर करतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला कॉम्प्रोमाइज करून हे सक्सेस मिळवणं तेवढं वरती आहे की याचा का झाला पाहिजे. ही फेज आहे ना यंग फेज असते. मीन युथफुल लाईफ तुम्ही सॅक्रिफाईस. बरोबर. मित्रांबरोबर जे बाहेर फिरणं असतं, हॉटेलिंग असेल, मूवी बघायला जातात, इकडे तिकडे फिरायला जातात, ते तुम्हाला बऱ्यापैकी सॅक्रिफाईस करावं लागतं. निगेटिव्ह साईड घेतात. एकदम तर मला जर असं वाटतं ना की थोडं कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकतं पण एक आहे की यात कुठंतरी ना जे संधी ज्या दिल्या जातात शासनाकडनं यावर सुद्धा कुठंतरी एक थोडं लिमिट आणलं पाहिजे वयाचं. कारण काय होतं मी देखील आज मी नाही म्हणत की मी स्वतः हे लेट सक्सेस मानलं ते मला अवेलेबल होतं म्हणून आलं. जर नसतं तर मला कुठंतरी 100 दिवशी मी होतं त्यावेळेस मला जावं लागलं. आणि यासाठी कसं आहे की याला म्हणजे त्याला विरोध करताना जो एक दिला जातो की सगळ्यांचे जे पॅरामीटर्स आहेत ते सारखे नाही. म्हणजे जो आता एखादा ट्रायबल भागातनं किंवा आपण म्हणू ज्याला मराठवाड्यातनं येतोय किंवा विदर्भातनं येतोय, नॉर्थ महाराष्ट्रातनं येतोय, तो पश्चिम महाराष्ट्र ज्याला आपण एक थोडं मच डेव्हलप बाकीच्यांपेक्षा इथले आणि इथले लोकांना कम्पेअर करणं किंवा ग्रामीण आणि शहरी भाग हा एक अजून एक आपल्याकडचा असू दे तर तेव्हा जर असतो की त्यांना थोडा टाइम लागतो या प्रोसेस समजायला म्हणून हे आपण अटेम्प्ट वाढवलेले आहेत. पण मला असं वाटतं की याच्या शासन स्तरावर सुद्धा एखादं अशी काही पॉलिसी झाली की पुढील आम्ही इतक्या वर्षानंतर हे असं इम्प्लिमेंट करू इतक्याच वयाचं. आणि ते म्हणजे आज जी मुलं शाळेच्या लेवलला आहे त्यांना आत्तापासून अवेअर केलं पाहिजे की शासकीय सेवेत आता असं असणार आहे की मला जर काय म्हणजे ते म्हणतात ना की जसं शाळेत असताना जनरली ते नुसतं कळतं की अधिकारी हे काहीतरी आहे पण त्यांना तेव्हा बऱ्याचशा लोकांना शासकीय सेवा माहिती नसतं. इंजिनियर डॉक्टर कळतं की काय हे जाणार बऱ्याच जणांचे कारण ते
तर शासकीय सेवेचं सुद्धा तेवढंच अवेअरनेस झालं पाहिजे की ही फील्ड आहे, इथं असा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे असतो, आणि इथं इतकेच अटेम्प्ट, इथं म्हणजे एक तुमचं काय जी बेसिक डिग्री आहे आणि त्याच्यानंतर इतक्या वर्षांमध्ये संधी आहे, आणि त्या रिस्पेक्टिव्ह तुमचं मग त्या जातीगत जे काही आरक्षणानुसार अटेम्प्ट असतात त्या सगळ्या जातात. तर तो एक फ्युचरिस्टिक व्ह्यू ठेवला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही आणलं बरोबर आहे. आता आम्ही ह्यांना बोललो की जावा एखादा अधिकाऱ्याला भेट, तुला ती करिअर निवडायचं चॉईस गोष्टीसाठी. तू समजा एखादा अधिकारी ते म्हणतो तिकडे कशाला जा, काय करायचं ते, दुसऱ्या फील्डला जा, तिकडे अपॉर्च्युनिटी चांगली, तिकडे ग्रोथ चांगली, इथं मिस वेगळे. आता मला चहा प्यायला आवडतं, चहा माझ्या दृष्टीने 3 टाइम चांगला म्हटलं सक्सेस आहे. आनंद आहे तू. जेव्हा लिमिट इन फोर्स करायला सुरुवात होईल ना, तर मुलं प्लॅन बी कडे पण लक्ष द्यावं. आपण काय करतो की प्लॅन बी ची तयारी न करताच या फील्ड मध्ये enter करतो. बरेचसे लोक कारण तुम्हाला आपल्या लिमिटच नाहीये, त्यामुळे तुम्ही कितीही वर्ष तुम्ही प्रिपरेशन करू शकता. परंतु जेव्हा ते लिमिट इन्फोर्स करतील गव्हर्नमेंट कडून या गोष्टी जेव्हा येतील, तेव्हा मात्र प्रत्येक व्यक्ती या फील्ड मध्ये येताना प्लॅन बी ची तयारी करूनच येणार. आणि काही ठेवला होता का प्लॅन बी? माझं तर नाही. माझं देखील माझा पण नव्हता. मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून BA केले. माझं दिवस MPC करायचं. मी कायम स्केप्टिकल होतो या गोष्टीवर, सरकारी क्षेत्रात यायचं ना, म्हणून मी करूनच आलेलो होतो. माझा होता की नाही झालं तर एमटेक वर आहे. इंजिनिअरिंग कॉलेजला प्रोफेसरची लेक्चरशिपची नोकरी आपण करू शकतो आयुष्यात, सस्टेन जेवढं होता येईल तेवढं. पण जेव्हा ते एक आलं ना की जेव्हा 4 इंटरव्ह्यू घेऊन तुम्ही होत नाहीये, EPFO सारखा इंटरव्ह्यू UPSC ला जाऊन तुमचा, तेव्हा सुद्धा 1-2 मार्गाने तुम्ही जातात, तेव्हा कुठंतरी ना एक अशी तेव्हा की हा बॅकअप प्लॅन असून सुद्धा माणसाचा कॉन्फिडन्स त्या लेवलला कमी होऊन जातो. जेव्हा विचार करतो की बरेच जण असे आहेत की ज्यांचं केवळ आता मुक्त विद्यापीठात घेऊन येतात तुम्ही, तर त्याचं जर नाही इन केस सक्सेस नाही आलं तर तुम्ही बाजारात जाऊन त्याचं व्हॅल्युएशन काय तुमचे, मार्केट व्हॅल्यू तुमची तेवढी नसते. स्वतःच्या कॉन्फिडन्सवर उतरू शकत नाही. त्यामुळे याबाबतीत किती आमचा confidence असेल? कुठंतरी थोडाफार काय असेल ना, जो नक्कीच प्लॅन बी वर्क होईल असं नाही, आपण पहिलेच ठरवून गेलो आणि तो भविष्यात परत तो येईल. पण कुठंतरी ना एक स्वतःला कॉन्फिडन्स देण्यासाठी काहीतरी काय असेल ना थोडाफार असला पाहिजे. माझं देखील इंजिनिअरिंगची डिग्री करण्याचा उद्देश तोच. तुम्ही असं प्रत्येकाला सल्ला आपण देऊ शकत नाही की तुम्ही एक चांगली डिग्री घ्या, किंवा चांगली डिग्री पण कुठली डेफिनेशन नाही. नाही, तेच आहे. ते एक दुसरा अँगल आहे. हो, एक सगळ्यांकडे आता इंजिनिअरिंग आपण केलेलं आहे ते सर्टिफिकेटच आहे फक्त सगळ्यांना माहिती. आता आम्ही ऍग्री केलं, पण आम्हाला ऍग्रीचं काय माहिती. आणि टाइमानुसार ते- मला याच्या बाबतीत एक सांगा वाटतं की माझा 12ला जेव्हा सीडीचा इंटरव्ह्यू झाला, आमचा OTM म्हणून असतो इंटरव्ह्यू झाला, आम्ही रिजेक्ट झालो ऑब्विसली. आम्हाला तेवढं इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करता आवड नाही. पण बाहेर सोडताना आम्हाला तिथनं रिव्ह्यू करताना कसं मस्त वाक्य सांगितलं की तुमच्याकडे कमी आहे म्हणून तर आम्ही तुम्हाला बाहेर काढलं नाही, किंवा तुमच्याकडे तुम्हाला मार्क नाही त्याच्यामुळे बाहेर काढलं नाही. तुम्ही स्वतः किती क्वालिटी तुम्हीच दाखवू शकला नाही. म्हणजे तुमच्याकडे जी गुण तुम्हाला आम्ही प्लॅटफॉर्म दिला तर तुम्ही स्वतःला तेवढं एक्सप्लोर करू शकला नाही. तुमच्याकडल्या गुणाला तुम्ही एक्सप्लोर करू शकत नाही, तर आमच्याकडनं काय अपेक्षा करता की आम्ही तुम्हाला सिलेक्ट करावं. आणि तुम्ही त्या लेवलची वरती आहेत हे स्वतःला तुम्ही प्रूव्ह करा. या आयुष्यात फक्त हेच नाही की आपण UPSC विचार करू शकतो, कुठल्याही फील्डमध्ये प्रूव्ह करा. कॉम्पिटिशन आजकाल सगळीकडे आहे आणि तेवढ्या ऑपॉर्च्युनिटी पण चांगल्या. आता आपण बघतो ती इन्स्टा स्टार येतात, किती फेम पण आहे, सक्सेस पण आहे, तिकडलं ते पण वेगळं करिअर आहे. म्हणजे करिअरचे भरपूर मार्ग आहे. बरोबर. जे प्रोसेस पण आता म्हटलं की 21व्या शतक हे इंडियाचं असणार आहे, म्हणजे एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पण आपण खूप नॅरो माइंडेड झालो की हा आपल्याकडे एवढंच आहे आणि एवढंच. असं झालंय की आपण MPSC म्हणजे लाईफ मध्ये MPSC असं बनवून घेतले बऱ्यापैकी विद्यार्थी. त्याच्याबद्दल सर म्हणजे असं तुम्हाला काय वाटतं की खरंच MPSC म्हणजे लाईफ आहे? चालेल सर, आता पूर्वी बघायला जायला आता आपण सगळे MPSCला सेंटर ठेवलं, त्यानंतर बाकीच्या गोष्टीला एक्सप्लोर करतोय. बाबा इकडे जायचं, समजा मित्राचं लग्न आलं तर रायना पुढल्या महिन्यात माझी प्रेम मित्राचं लग्न काय 10-12 वाजता नाही, पण त्याच्या लग्नाला मी प्रेम नापास झालं तर मला कोणी विचारणार असं एक आपण निगेटिव्ह विचार करतो. म्हणजे मला ती ओशोचे आपण कधी पण लेक्चर ऐकल्यावर मला तर ओशो प्रश्न एकच भेटतं की सक्सेसची अपेक्षा असणं वेगळं आहे. म्हणजे सक्सेसवर तुम्ही विश्वास ठेवून केला तर सक्सेस खरंच लवकर भेटतात, मग कितीही परिस्थिती वाईट असली तर. पण सक्सेस नाही भेटला, मला समाज कसा म्हणेल हा विचार केला का, तर ते सक्सेस भेटत नाही लवकर माणसाला. कारण सक्सेसच्या अपेक्षापेक्षा तुम्हाला सक्सेस नाही भेटल्यावरची भीती जास्त खाल्ली असते मला. म्हणजे मी स्पर्धा परीक्षेत 5 वर्ष घातले, ते नाही भेटलं मला काय म्हणते की मित्राच्या लग्नाला जायचं तर विचार करतो, अरे किती वर्ष तू अजून अभ्यास करणार आहे, तुला अजून सक्सेस नाही. हे म्हणजे दुसरी निगेटिव्ह कमेंट करते, त्यामुळे कधी कधी आपण त्या
सोशल अँगल पासून पण वेगळं जातो नको एक्सप्लोर बाबा हे मला मी नावं ठेवलं हे नावं ठेवलं पण आपण ती ऍक्सेप्ट करत नाही आणि आपला समाज पण फेल्युअर ऍक्सेप्ट करत नाही ही समाजाची पण चूक आहे. मुद्दा काढला ना तो तर इतका भयंकर वास्तव आहे ग्रामीण भागाचा माणूस. बरेचसे पोरं पुण्यासारख्या शहरात येत आहेत अभ्यासाला येतात तर मग जेव्हा काही कोणाचं काही थोड्या मार्गाने होत नाही किंवा कोणाचं नाहीच होत आहे त्यांना जो एक गावात जाऊन जो एक फेस करावा लागतो हा. तो भयंकर आहे. त्यामुळे बरेचसे लोक असे की ते फिल्डही सोडता येत नाही त्यांना आणि गावालाही जाता येत नाही पुण्यातच थांबतात. म्हणजे असे मी बरेच उदाहरणं पाहिले की गावालाच जात नाहीत एक वर्ष झाली 2 वर्ष झाली इथंच आहे कारण की तिथं गेलं का त्यांना लगेच चिडवलं अरे कलेक्टर आला. हा चिडवलं. आणि सर्वात जास्त फेस आपल्या घरापासून करतात. तुम्ही सगळ्याचं बघा किंवा कुणाचंही बघा तुम्हाला फेल आल्यावर तुमच्या घरातले किती सपोर्टिव्ह तुम्ही बघा विचार करा की फार क्वचित घरातले की असू दे पुढल्या वर्षी होईल तू तुझा प्रयत्न 100% केला तर काय गोष्टीचं असं म्हणतात म्हणते ती किंवा लग्न नाही भेटलं पण तू प्रयत्न केला असं म्हणणारे घरातली नाही तुझा अभ्यासात कमी पडलाय. समाज कुठला समाज फेल्युअर ऍक्सेप्ट करतो आतापर्यंत भारतात असे लोकच नाही की फेल्युअर ऍक्सेप्ट केलं. इव्हन लोकांचं जाऊ आपल्याला स्वतःला आपल्या फेल्युअरला ऍक्सेप्ट होत नाही लोक पटतच नाही की 2-3 दिवस आपण त्या फ्रस्ट्रेशन मध्येच असतो की माझं कसं काय असं झालं माझं कसं काय असं. बरोबर. म्हणून सुरुवातीला आपण तो मुद्दा मांडला होता ना की प्रत्येक व्यक्तीची गोष्ट डिपेंड करते की एमपीएससी कधी सोडायचं आणि कधी नाही. तुम्हाला घरातला सपोर्ट आहे का नाही फायनान्शियल सोशली सगळंच असतं सगळं तुम्ही मानतो कसं परफॉर्म करता एक्झाम मध्ये स्वतःचं आकलन होणं वेळोवेळी खूप महत्वाचं आहे. ती प्री होती मेन्सला कंटिन्यू उडताय तुम्ही 6-7 वेळा किंवा कंटिन्यू तुम्ही बाहेर निघले पाहिजे स्वतः. आणि मग अक्षर जो मुद्दा मांडला एमपीएससी लाईफ आहे का नाही म्हणजे असं दुसरी तुम्ही जेव्हा एमपीएससी मध्ये एंटर करताना प्रत्येकाचा माइंडसेट असतो की थोड्या वर्ष ट्राय करू नाही जमलं तर आपण दुसरं काही करू प्रॅक्टिकल असतो पण रॅशनल असतो. पण मी तर म्हणाने एमपीएससी विज लाईक अ बुल बघायचं जायचं रोड माहिती आहे पण बाहेर असं यायचं आहे सगळं कुणाला देखील माहित नसतं बाहेर प्रोसेस मध्ये गुंतत राहतात. बरोबर. प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू फेल्युअर झालं तर नेक्स्ट अटेंड करूया. आणि मला काय वाटतं ना कसं अजून एक लय मोठा प्रॉब्लेम आहे 2-3 बोटीवर पाय ठेवतात मुलं. युपीएससी तुम्ही उदाहरण घ्या युपीएससी मुलं ना युपीएससीच करतात राईट. जर त्यांची प्रिलिम गेली ना पुढच्या वर्षी युपीएससी प्रिलिमच टार्गेट करणार किंवा ती मेन्सचा अभ्यास करतील मध्ये ऑप्शनल करतील युपीएससी प्रिलिम देतील मेन्सला सिलेक्ट झाले मेन्स देतील मेन्सला इश्यू झाला काही परत ते शिफ्ट बॅक टू द सेम एक्झाम ओनली. येस आपल्या इथे ना सांगताना पण अधिकारी असे सांगतात किंवा जनरली तुमची राज्यासाठी प्री उरली आहे कंबाईन कर बरं का कंबाईनची आली तिथं सोडू नको कंबाईनचं म्हणून ते पोरगस कंबाईन शिफ्ट होतो दोघांचा पॅटर्न एकदम वेगळा आहे. मी म्हणे इथे 100 मार्काची तुम्ही 60 मिनिटात तुम्हाला सोडवायचं इकडे तुम्हाला 2 तास दोघांचा अप्रोच वेगळा आहे एकदम राईट. मग इकडे पोरगा परत शिफ्ट होतो ती पण प्रिलिम जाते ही जाते किंवा ही निघाली कंबाईन मध्ये तो मुलगा शिफ्ट होणार आहे परत इकडे राज्यसेवेची प्री येणार आहे ते 6-6 महिन्याच्या लूपमध्ये ना ते अडकून जात असेल. मला वाटतं की एका तुला राज्यसेवा करायची ना बाबा 2-3 वर्ष तू ते फोकस नाही राज्यसेवाच कर. माझं सगळं उदाहरण हीच आहे ह्याच्या बाबतीत तुम्ही युट्यूबला एक अर्ल नाईट अँगलचा व्हिडिओ स्ट्रेंजर्स सिक्रेट इन वर्ल्ड ते सांगितलं की जगातली 95% लोक एकीकडे आणि 5% लोक एकीकडे 5% लोकांचं सक्सेस रेट काय जास्त आहे की त्यांना माहिती मी काय करू शकतो मी काय करायला पाहिजे आणि मी ती खरंच करायला पाहिजे का म्हणजे मी तुमच्या इन्फ्लुअन्समुळे ती गोष्ट करावी का मला वाटते म्हणून मी ती करावी. तर माझं सजेशन राहील की तुम्ही तो व्हिडिओ खरंच ऐका आणि कमीत कमी 1 महिना ऐका दररोज पाठ झाला तरी शब्द न शब्द चलन पण ते कुठेतरी थॉट प्रोसेस मध्ये क्लॅरिटी येते. आता एक फाउंडेनेट म्हणून एक पुस्तक आहे त्यातनं तेच सांगितलं जातं की एखाद्या गोष्टीत आपण भले बरबाद झालं तर चलन पण जे स्वतःला करायचं आहे ते करायचं आहे ऍट एनी हाऊ ऍट एनी कॉस्ट तुमच्या दृष्टीने ते सक्सेस असो किंवा नसो. आता एक माझा मित्र हॉस्पिटलमध्ये होता ऍडमिट होता त्याला भेटायला गेलो म्हणजे आता त्यांनी काय झालं ते पुढलं सांगत नाही त्याला म्हणलं काय असं का झालंय काय नाही तर सक्सेस जवळ होता की आता असं कसं काय झालं ते लय सिम्पल बोलला पण ते वाक्य हे होतं म्हणजे ते म्हणलं की सक्सेस ही प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे म्हणलं. आता मला फक्त एकच आहे की सक्सेस म्हणजे जीवन राहिलं तर मी किती सक्सेस अचीव्ह करत म्हणजे आता ते ऐकून मला वाटतं की आपण किती धडधाकट आहे तरुण आहे धडधाकट आहे ना आपण आहे ना काय आहे कधी कधी ती पण एक सक्सेस आहे की ऍटलीस्ट जिवंत यावं यापर्यंत 32-33 वर्षापर्यंत जिवंत म्हणजे पण लय सक्सेस आहे त्या वयापर्यंत किती तर आपली प्रत्येकाची म्हणजे गोष्ट आहे पण तुम्ही विचारून बघा आपले जनरल 1-2 बॅचमेट नसते ते आतापर्यंत आपल्याला सोडून गेलेले असते किती वाईट आहे ऍटलीस्ट सक्सेस आहे आपण देवाने एवढं आयुष्य ग्रेड दिलंय का की आपण खरंच निगेटिव्ह कधी बघू नये ती मग ग्रॅटिट्यूड तुमच्याकडे किती गोष्टी चांगल्या असतात ह्याचं जर दररोज जॉबताना स्वतःच्या माइंडला रिमाइंड केलं का तर खरंच श्रीमंत आहे.
आपल्याकडे घर आहे, आई वडील चांगले आहेत, मित्र चांगले आहेत, राहायला घर आहे, जेवायला 3 टाइम आहे, पुणे किंवा असले जेवढं शहर आहे, एवढं सगळं असताना आपण म्हणतो की फेल्युअर आहे. कसं आहे म्हणजे दिलेल्या गोष्टीला आपण नाव ठेवायचं नाही, त्या गोष्टीला हे मराठी म्हण नाही का, जो मिल गया वो मिट्टी है, जो ना मिला वो सोना है. नाही तर गोष्टीकडे आपलं मन काय नाव हे त्याकडे म्हणून बघ. आता पोस्ट भेटलेल्या अधिकाऱ्यांचं बघा, त्यांना काही वाटत ज्यांना क्लास 2 भेटले त्यांना क्लास 1 व्हायचं, ज्यांना क्लास 1 भेटले त्यांना पुण्यात द्यायचं, ज्यांना पुण्यात द्यायचं त्यांना चांगलं असं म्हणजे ह्याला कुठंच एंड नाही. नाही ह्याला म्हणजे तिथं स्टार्टिंग पॉईंट आहे, नाही एंड आहे की समाधान मानलं तर नाही तर नाही. ती महत्वाची गोष्ट आहे, समाधान मान. कुठेतरी आपल्याला मनावर ठेवणं आवश्यक आहे की नाही बॉस फुल स्टॉप देऊया बस. हेच म्हणजे आयुष्य नाही. हा जो पॉईंट आपण सुरुवात केली, एमपीएससी म्हणजे आयुष्य नाहीये. एक्झामला एक्झाम म्हणून ट्रीट केलं पाहिजे. त्याचं एक पण असं पण नाही एमपीएससी युपीएससी माणसाला शिकवते आयुष्यात कुठल्याही स्पर्धा परीक्षेत सक्सेस व्हायचं. खूप आहे. कारण एमपीएससी युपीएससी तुम्ही सदाशिव पेठेत बघितलं का, किती तर अशा होती पोरं की जी कुठं पण फेल्युअर होणार नाही बाहेरच्या फील्ड मध्ये गेलं तर. बरोबर. ऍक्च्युअली असे आहेत की ना खरं आहे की इथं अभ्यास करून अशी पण मुलं आहेत की ना जे ना strong होतात. कारण ते की अपयश शिकवतो आणि माणसाला. सोशल अँगल चांगला आलेला असतो UPSC मला सगळं अभ्यास तर नक्की अभ्यासाच्या दृष्टीने म्हटलं तर सगळ्याच गोष्टी अवेअर होऊन जातात मुलं. एक अशी अनेक मुलं की ना जी ग्रामीण भागात जाऊन म्हणजे राजकीय क्षेत्रात गेली तर सक्सेस झाले. हे खूप चांगलं बरोबर. जे इथं एमपीएससी ती नाही झाली पण राजकीय क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रात त्यांच्या भरपूर सक्सेस. एखादं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स जे तुम्हाला शिकवत नाही, मोहिशी पॅटर्न मोहिशी पॅटर्नचे डिरेक्टर करून स्पर्धा परीक्षा सक्सेस भरपूर आहे की आता त्यांचं नाव तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. म्हणजे एमपीएससीच नाही, एमपीएससी जर्नी तुम्हाला सक्सेस महत्वाचा आहे. पण त्याच्यातनं तेच आहे की म्हणून बऱ्याचदा लोक ना इथं फ्रस्ट्रेट होतात की नाही यार माझं झालं नाही. म्हणजे तो एक जो म्हटलं ना पॅरामीटर की पास झाला आणि फेल झाला, हे 2 पॅरामीटर कधीच नाही. ड्युअलिटी कामाची यातनं आलेला एक्सपिरियन्स तुम्हाला महत्वाचा आहे की काय तुम्ही घेऊन जाता तिथून. जरी तुम्ही पास जरी झालाय ना तरी तो तुमचा एक्सपिरियन्स तुम्हाला शासकीय सेवेत तर तिथं एक वेगळे स्ट्रगल्स आहेत, त्याचे एक वेगळे स्ट्रगल आहे. म्हणजे आज असे पण लोक आहेत की जे एकदम लवकर झाले किंवा जेव्हाही झाले आणि त्यानंतर ते शासकीय सेवेत गेल्यानंतर ते फ्रस्ट्रेट होतात, त्यांना नाही आवडत. म्हणजे एखादा असतो की जो चांगला आलेला आहे एखाद्या पुण्यासारख्या एखाद्या चांगल्या मोठ्या शहरात राहिला आणि त्याला जेव्हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जायला लागतं ना तो फार फ्रस्ट्रेट होऊन जातो की मी जे त्याला ते एक्सपेक्ट केलेलं असतं ते तसं काही नाहीये. तर ती पण एक बाजू आहे की हे फील्डला जेव्हा आपण येणाऱ्या उद्याचे जे काही असतील तर त्यांना त्या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे की इथं वेगवेगळ्याच ठिकाणी वेगवेगळे चॅलेंजेस आहे, वेगवेगळे भाग आहेत. महाराष्ट्र जरी एक असला पण त्याचे प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या पिक्युलॅरिटीज आहेत, त्यांच्या वेगवेगळे कल्चर्स आहेत, ते तिथं जाऊन असणारे प्रॉब्लेम्स वगैरे त्याची सुद्धा एक जाणीव प्रत्येकाला झाली. काम करताना किंवा काय असतं की प्रत्येक जण पुण्यात आलं की पुणे म्हणजे एमपीएससी नाहीये. कारण ती लाईफ पुण्याची लाईफ प्रत्येकाला आवडते. इथं एकदम आनंद आहे, ते मजा आहे, सगळं काय. पण एक्सप्लोर करण्यासाठी बाहेर गेल्यानंतर तुम्हाला जेव्हा जातो तिथं आता महाराष्ट्राच्या हिंटरलँड्स आहेत, मराठवाडा आहेत, विदर्भ आहेत, नॉर्थ महाराष्ट्रात वरती नंदुरबार सारखा ट्रायबल डिस्ट्रिक्ट, इथं तुम्ही जेव्हा पाहणी करायला जाणार तिथं तुम्हाला मग वेगळे चॅलेंजेस आहेत. त्याचाही आपल्याला आपण असं बघितलं तरी भविष्यात अजून वाढता महाराष्ट्र ग्लोबलायझेशन इकॉनॉमी हे सगळं बघता सरकारी अधिकाऱ्यांना भविष्यात किती महत्व राहील, किती अधिकार राहते त्याच्याकडे ही डाऊटफुल गोष्ट आहे. पण कायम शाश्वत राहणार एकच गोष्ट आहे की पैसा कमवा लोक रिस्पेक्ट देत. कुठल्याही फील्डमध्ये पैसा कमवला तुमच्याकडे तेवढं स्टेटस दिसला का लोक रिस्पेक्ट देतात. भले तुम्ही अधिकारी किती असला तुमच्याकडे जर थोड्या आर्थिक घरची परिस्थिती चांगली नसेल तर समाज विचारत नाही. आपण किती जरी म्हणलं की नाही ना किती तर अधिकारी तुम्ही बघा आता रिटायर झाले त्यांना कोणी विचारत पण नाही. बरोबर. ती शेवटी शासकीय नोकरी एक खुर्चीची खुर्चीवर तोपर्यंत आहे तोपर्यंत खुर्चीला घेतलीलाच महत्व आहे. खुर्चीला बसलेल्या व्यक्तीला फार महत्व. एकदा तुम्ही 51 वर्ष रिटायर झाले का त्यानंतर आपल्याकडे विभागात बघा आता ज्यांना मंत्रिपद भेटलं नाही ते नॉर्मल असेल ते म्हणतात आम्हाला आता कोणी स्टाफ टाळला काय सक्सेस नंतर ती बॅकला येऊन राहणं पण लोकांना खूप हे जातं. आता असतात ते मध्ये कुठले फेमस सुसाईड केलेले बिझनेसमॅन मोठे आपले सीसीटीचे ओनर. हा सीसीटीचे ओनर झाले, परत ऍक्टर तू आपले सुशांत सिंग राजपूत. ऍटलिस्ट लोकांना सक्सेस आहे जगाच्या दृष्टीने ते किती सक्सेसफुल आहेत, त्यांच्याकडे किती कोटीची प्रॉपर्टी तरी पण ती त्यांच्या ओन लाईफ मध्ये सॅटिस्फाईड नव्हती. ह्याच गोष्टीवरून सर की आता एमपीसीत आपण एवढा हारलेलो असतो की आपल्याला याच्यानंतर आपल्याला कसली भीती नसते की आपण आयुष्यात इकडे जाऊन इकडे हारू.
आपल्याला माहितीच नाही, आपण ऑलरेडी आपण कन्सिडर करू शकतो. त्याची जी अमेरिकेत मागे घटना झाली, एक मुलगा लहानपणापासून हुशार, एकदम स्कॉलर, चांगल्या कॉलेजला गेला, कायम टॉप, सगळेच चांगली नोकरी मिळाली, चांगलं पॅकेज मिळालं, अमेरिकेत गेला, लग्न केलं, सगळं व्यवस्थित, आणि त्याच्या आयुष्यात फेल्युअर आलं. पहिल्यांदा त्याला फेल्युअरला फेस करावं लागलं. तिने त्याच्या दोन्ही मुलांना शूट केलं, त्याच्या बायकोला शूट केलं, नंतर स्वतःला गोळी घातली. ते एक फेल्युअर न पसवता आलं त्याला. ही जर्नी ते बेलवर म्हणजे मला कधी कधी असं चुकीचं वाटतं, फॉरन 1-2 वर्ष एमपीसी गेले पाहिजे. बरोबर. की हा Broad angle मला जाता यावं. बरोबर. आयुष्यामध्ये कुठली खूप- गोष्टी खूप आणि बाकी आज कधी- नाही. बरोबर. किती तर नाही, एवढं failure नाही, आहे. असतं, एवढं नाही. पाचवीला पुढे झालं म्हणू शकतो. आज उठलं फेल्युअर आहे, उद्या उठलं फेल्युअर. भीती वाटत आहे, कधी कधी फेल्युअरची भीती गेलेलं तर चांगली गरजेचं असतं right. कारण आयुष्यामध्ये कुठल्या टप्प्याला आपल्याला फेस करावं आज सक्सेस फेल्युअर हे काय आयुष्यातलं दररोजचं नाही. समजा आज मला सकाळी 9ला उठायचं होतं, मी 8:30ला नाही उठू शकलो, 9ला नाही उठू शकलो, 9:30ला उठलं, ती फेल्युअरच आहे. आणि 9ला उठायचं तर 8:30ला उठून लवकर फ्रेश होऊन गेलं, सक्सेस आहे. समजा मला चांगला चहा प्यायचा होता, नाही भेटला, फेल्युअर आहे. सक्सेस आहे. सक्सेस आणि फेल्युअर काय छोट्या गोष्टी आहेत दररोज. आवडती कपडे भेटले तुम्हाला आनंद वाटतो, नाही भेटले थोडं मन निर्वस होतच की आपली. सक्सेस काय असं नाही आज नोकरी भेटली की नाही आज 29 आवडपासून मी सक्सेसफुल झाला, असं पण नाही सक्सेस. मला वाटतं आपल्या भारतातच ती टेंडन्सी जॉब सिक्युरिटीची. हा येस अजूनही आहे. त्याला तेच कारण आहे की 58 वर्षापर्यंत लोकसंख्या एक मोठं कारण हो. आहे. त्यांचं काय आपण- एवढी लोकसंख्या आहे, opportunity एवढी कमी आहे, रोजगार तिथे प्रत्येकाला कम्प्लीट करा. शाश्वती देऊ शकत नाही आणि कुठल्या सगळ्यांना वाटतं इथे गेलो की शाश्वती आहे, 28 शाश्वती मग याला पगार झाले, हे काम करायचे आपल्याला बस. मग ते वेस्टर्न कल्चर तेच थोडंसं त्यांचं तेच वेगळं आहे की तिथे जॉब सिक्युरिटी जरी नसली तरी मला वाटतं की जेवढी जॉब सिक्युरिटी आहे तेवढं आपण स्वतःला डेव्हलप करण्यात मागे राहतो. हो जॉब सिक्युरिटी जेवढी कमी आहे ना तेवढं स्वतःला आपण कंटिन्युअस डेव्हलप करत Right. तेच येतं की जॉब Active पण आहे. बरेच येस येस खाजगी क्षेत्राबाबत बोलायला अशी काही उदाहरणं आहेत आमचे आता मित्र असतात तुमच्या की म्हणजे खरंच त्यांना ना खूप चांगल्या नोकरी पगाराच्या तिथून काही कारणानं कंपनीत काढलं गेले. मग त्यांचा जो येतो की पुण्या मुंबई जागे ठिकाणी तुम्ही फ्लॅट घेताय, EMI भरतायत, गाडी घेतायत, EMI पेंडिंग तुमचे 2-4 महिन्याचे जरी थकले ना तर ते आर्थिक ताण तो सहन करण्याची, त्यामुळे लोक ते म्हणतात एक भविष्याचा विचार करून या प्रत्येक जण जो आणि एक काय तेच आहे की ग्रामीण भागात ते आपलं महाराष्ट्रीयन कल्चर गुजराती समाजासारखं नाही. रिस्क टेकिंग आणि तुम्ही कमी दिसून फार येतं. कमी आपल्याकडे व्यापारी दृष्टिकोन फार कमी महाराष्ट्रीयन लोकांमध्ये आणि त्यामुळे तो आणि पुण्यासारखा सर्वात आपल्याकडे आशावादी समाज मला वाटतं की पॉलिटिकल नेते बघा बरं. कधीच फेल्युअर झालं समजा सक्सेस झालं तरी हे नाही ते. आता एक मागच्या मुख्यमंत्र्याचं ना आताच्या मुख्यमंत्र्याचं बघायचे मुख्यमंत्री पद गेलं तरी व्यवस्थित सोडून दिलं, अपेक्षा सोडली नाही, परत बॅक आले, परत आता मुख्यमंत्री पद घेतलं तर ती खरे आशावादीतले. राजकारणी लोक सर्वात जास्त आशा करतात ती चिकाटीनं काम करतात ती कंटिन्यू. त्यांना तर बघा आपल्यापेक्षा किती competition आहे. CPC द्यायची आता ते परीक्षा त्यांना तर बघायचं की तालुक्याला एकच आमदार असतं म्हणजे किती लोकांना एक सिलेक्ट व्हायचं. मग कधी कधी स्पर्धा परीक्षेतलं तर सक्सेस रेट त्यापेक्षा जास्त 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 कोणी तर सिलेक्ट आयुष्य तुम्ही कुठल्याही फील्ड हा पूल असलं पाहिजे. खूप खूप आता तर समजा पूर्ण देशात एकच पोस्ट आहे PM ची, किती जर कॉम्पिटिशन असलं तर एकच आहे. त्याच्यामुळे अपेक्षा पण सोडून द्यायची डायरेक्ट कधी काय माहिती आपल्या नशिबात असलं तर प्रयत्न तर करायला काय हरकत नाही. ते आपलं ते इच्छा आणायला होप इज अ गुड थिंग मे बी डायलॉग बसतो. शॉर्ट रिडेम्पशन आता आपण हे बघितलं कोण अमेरिकेचे राष्ट्रपती मागचे जो बायडन जो बायडन. किती वर्ष सिलेक्ट झाले बरोबर. 78 म्हणजे असं बघायला गेलं तर तुम्ही सर्वात फेमस तर ते अब्राहम लिंकन 52 वेळा का काहीतरी म्हणजे त्यांचा एक्झॅक्ट आकडा माहित नाही पण किती वेळा फेल्युअर झालं तर वयाच्या 52 वर्षापर्यंत काय फेल्युअर झालं Failure. त्याच्यानंतर मग ते पुढे राष्ट्रपती जायला म्हणजे प्रत्येक छोटं छोटं इलेक्शन आलं आणि डायरेक्ट टाइम झोन कोणी कधी सक्सेस कोणाला कळवायची. पण मला एक असं वाटतं की या फील्डमध्ये इंडस्ट्री एक गोष्ट नेहमीच बोलण्यासाठी साईडलाईन केली जाते की कोणी भाष्यच करत नाही की जेव्हा या फील्डमध्ये वाढत चाललेलं डिप्रेशन मग भाष्य करत नाही जाणीवपूर्वक कोणी याविषयी बोलत नाही. परंतु आफ्टर अँड आफ्टर मुलं फिलिंग देतात आपण यांचं आता टीव्ही येतात कुठेतरी ते सक्सेस मिळत नाही, अपेक्षा असतो अपेक्षा पूर्ण होत नाही. म्हणजे हे फक्त एमपीसीच्या बाबतीत फ्रस्ट्रेशन नाही त्याचं सक्सेस आहे ती सध्या फ्रस्ट्रेटेड आहे माणूस. कारण आपल्या समाजात सध्या पहिले एक आपल्याला एक धार्मिक आधार होता म्हणजे आपलं जुने लोक बघा जेवताना
सूर्याला पाणी द्यायचे, ताटं पडायची. Gratitude होता Yes. की मला अन्न भेटते, सकाळच्या पारी सूर्याला नमस्कार करणं एक ग्रॅटिट्यूड आहे की मला देवाने काहीतरी दिलं. ते असं ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस मधलं त्या माणसाला म्हणजे काय म्हणतात इंटरनल सॅटिस्फॅक्शन चांगलं भेटायचं. आताच आपण लाईफ जगतो काय की बऱ्यापैकी दाखवायसाठी की माझ्याकडे 4 व्हीलर आहे, मी चांगल्या हॉटेलला जातो, माझ्याकडे एवढं पैसे मटेरियलिस्ट कडे जास्त आहे. Materialistic. त्यामुळे फ्रस्ट्रेशन आहे. अपेक्षा पण वाढायची. आणि जी लाईफ चांगली का आपण आता ते बऱ्यापैकी आपलं ते काय म्हणतात ते डेट ट्रॅप मध्ये की लग्न करा, लगेच 4 व्हीलर घ्या, ईएमआयचा हप्ता फेडत राहा, परत गाडी घ्या, त्याचा ईएमआय घ्या. म्हणजे नेहमी जॉब ज्याचा जॉब आहे का त्याचा निम्मा जवळपास 30 ते 50% जॉब हा ईएमआयचा हप्ता फेडण्यातच चाललाय. आणि EMI हप्ते झाले की तुम्हाला पुढे मुलं बाळ झाली का मुलं बाळ शाळेची फी 3-3 लाख 4-4 लाख नर्सरीची फी आहे 2-3 लाख. आणि आता आपला तेवढा याच्यात तर म्हणजे 10-5-10 हजार आपलं पूर्ण शाळेचं शिक्षण झालं. आता आम्ही खेडेगावाकडे बघतो की बाय डिफॉल्ट पोरं इंग्लिश मिडियमला टाकतात की नाही ना ती जाताना तर स्कूल बस मध्ये जाते. मला त्यावेळेस आपलं APJ अब्दुल कलामचं वाक्य खूप वाटतं की जगातले सर्वात सक्सेसफुल माणसं जे झालेले आहेत, त्यांचं प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच झालंय. आपण मातृभाषेला ह्या बाबतीत कधीच इग्नोर करून नये. आणि कसं होतं की इंग्लिश मध्ये शिकलं का माणूस पाठांतर करायच्या जातो की म्हणजे घरात आपण पाणी पाणी द्या पण तो इंग्लिश मध्ये वॉटर वॉटर, मग ती माणूस समजून घ्यायला ते पाठांतराकडे जातो. तर म्हणजे कधी कधी बघा की 5वी पर्यंत शिक्षण जर मातृभाषेत झालं का त्या माणसाचं सक्सेस रेट जास्त म्हणजे टॉप मध्ये जायचा. बरोबर एकदम हे सगळं ते येऊन आता म्हणजे जे LPG चे रिस्पॉन्स आले हा. त्याच्यात जे खूप काही म्हणजे आयुष्य चेंज झालं मग लोकांचं आपल्याला, तर त्याच्यातनं काही जे तोटे झाले ना त्याचा हा जो एक येतो की LPG मुळे ग्लोबलायझेशन जेव्हा तुमच्या दारावर येतंय तर ते तुम्हाला करणंच आहे. आपण त्याच्यातनं त्याचा करणं सुटणार नाही. म्हणजे म्हणतात ना ते मनमोहन सिंग यांचं वाक्य ते बरोबरच होतं की ज्याची वेळ आली आहे पृथ्वीवर तर तीच ताकद थांबवली. ऍक्च्युली ते ग्लोबलायझेशनचा तो एक मग ते कसं आहे आपल्या जीवनावर तो एक आपण म्हणतो की तो एक आलेला असतो, त्याला त्याच्यातनं कोणी जाऊन नाही शकणार नाही, त्याला कोणी चुकवू नाही शकणार. डोळे उठून तेव्हा तीच येणार की इंग्लिश आपल्याला राहणारच आहे. कितीही ठरवलं तरी इंग्लिशला आपण आता अल्टरनेट नाही करू शकत. त्याला कारण ते आपल्या लोकसंख्या असल्यामुळे आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज इथल्या रिसोर्सेस मध्ये कमी आहे. आणि ते जाणं म्हणजे मी स्वतः माझ्यावरनं सांगतो आणि ते काय म्हणजे मी त्या बाबतीत म्हणतो की इंग्लिश का गरजेची शिकणं. मला वाटतं असं की मी जिथनं येतो, मी माझे 3 वर्ष नॉर्थ इंडियामध्ये आहे. मी पंजाबमध्ये MTech केलं तर मी पंजाबी कल्चर खूप जवळनं बघितलंय की तिथल्या लोकांचा एक काय अनुभव असतो की त्यांना येऊन कॅनडा, ब्रिटन हे 2 कंट्रीजचं खूप अट्रॅक्शन आहे. आणि त्याला कारण काही ऐतिहासिक कारण आहेत की वर्ल्ड वॉरच्या पहिले केवळ पंजाब मधनं आणि जो एक संघ पंजाब म्हणजे पाकिस्तान मधनं आणि आत्ताचा पंजाब हीच लोक फक्त वॉर लढायला गेली. आपल्या लोकांना काही धार्मिक आणि कारणामुळे थांबवलं गेलं. म्हणजे कदाचित त्याच काळात जर भारतातले सगळे लोक जर तेव्हा गेले असते ना तर ग्लोबलायझेशन आणखी फास्ट भारताचा जो एक इम्पॅक्ट येतो आणि आणखी जास्त झाला असतं. जे कारण पंजाबी आणि गुजराती व्यापारानिमित्त आफ्रिका आणि तिकडे गेले, हे 2 जर केले पण यांच्यामुळे काय झालं की डायव्हर्सिफिकेशन इतकं झालेलं आहे त्यांच्याकडे की त्या लोकांना त्याच्याही काही परिणाम आहेत की पंजाबमध्ये आता पंजाबी लोकच कमी होत चालले आणि बिहारचे लोक जास्त आलेले. तो पण एक त्यांचा आहे. पण त्यांना जे आहे ना ते एक म्हणजे कॅनडा सारखे कंट्री इतकी कमी आहे तर तिथं ते पंजाबी लोकांचं पॉप्युलेशन एवढं झालेलं आता सगळं काही झालेलं. म्हणजे त्या ज्या संधी ज्या वरच्या येतात ना डेव्हलप कंट्रीजच्या त्या लवकर त्यांनी घेतल्या. तसं महाराष्ट्रात अजूनही नाही. म्हणजे एक तो पण एक आहे की महाराष्ट्रात ना बाहेर जाण्याचं प्रमाण तेवढं नाही जे पुण्यासारख्या शहरात फक्त एक आपण त्याला उच्च भूवर्ग म्हणतो तोच फक्त म्हणजे आपल्या सोबत सगळेजण आपण असताना बघतो ते सर माहिती असेल इंजिनिअरिंगची पुण्यातली लोक पोरं गेले की MS करणं आणि तिथनंच सेटल होणं. तो एक पुण्यातल्या उच्च सोसायटीतलीच लोक जातात. पण ते ना महाराष्ट्रात ती पण एक झालं पण आता जात आहेत बरेच लोक. तो पण एक म्हणजे करिअरच्या दृष्टीने बघण्याचं एक गरजेचं. परिस्थिती बदलती आता, फॉरेन रेमिटन्सेस भरपूर येतात त्या दृष्टीने. गोष्ट आहे बदलणाऱ्या गोष्टीत काळाच्या ओघात बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी येणार आहेत, जुन्या गोष्टी बाहेर जाणार. माणसाला स्वतःला कुठेतरी विश्वास ठेवून करावं. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला करायची तर त्याच्यात डाऊट घेण्यापेक्षा ती विश्वास ठेवून केलेली कधी सक्सेस जवळ लवकर घेऊन जाते. म्हणजे मला अभ्यास करायचा तर मी पास होईल का नापास होईल याचा विचार करण्यापेक्षा मी कसा पास होईल या पद्धतीने अभ्यास केला
सक्सेस लवकर आहे म्हणजे पास होण्याच्या बाबतीत फक्त आपण एक्झाम बघतो. कुठल्या बिझनेसमध्ये गेलं तर सक्सेस व्हायचे इथून उतरलं तर सक्सेस आहे, डाऊन घेतला तर आयुष्यात किती आणि मग आपलं जवळपास 90% तर निगेटिव्ह थॉटचाच विचार जास्त करते की फेल्युअर आलं तर काय. सक्सेसचा विचार जास्त करण्यापेक्षा आपण आधी फेल्युअरचा विचार जास्त करतोय. आणि ही असं इंडिव्हिज्युअल लेवलला ही आपल्या सोसायटीनं ते घडवलेलं कल्चर आहे. ती लहानपणापासून एवढं कम्फर्टिंग झालेलं असतं का कोणीतरी टोमणं मारलं, कोणीतरी ते निगेटिव्ह बोललं, त्यामुळे ते आपल्या पण कळ पण ते आलेलं असतं. कळत नाही आपल्याला की आपण आता आपण सुद्धा कधी कधी दुसऱ्याला बोलतो निगेटिव्ह बोलून जातो, ते कळत नाही आपल्याला की त्याचा इम्पॅक्ट काय होईल. म्हणजे आपल्या दृष्टीने कधी कधी नॉर्मल थिंग असते. मी जो सांगितलाच मानसिक तणाव हा सगळ्यात मोठा ऍक्च्युली खरंच जो विजिबल जी गोष्ट विजिबली इनविजिबल म्हणून तुम्ही त्या दिसतंय पण तरी पण कोणी लक्ष देत नाही, इग्नोर केलं झाली. तर तो पॉइंट आहे की मानसिक तणाव मुलांमधला आणि तो याला प्रत्येक एक वयाच्या प्रत्येक ग्रुपमध्ये येतो त्यांच्या आणि तो ऍड्रेस होतो नेमका. आणि वय जसं वाढतो तो कमी ऍड्रेस होतो. म्हणजे त्यानंतर माणसाचं फ्रस्ट्रेशन या लेवलला बऱ्याच जणांचं. तर त्याला कारण खूप कारण म्हणजे अशी काही काही इतकी कारण की त्याला म्हणजे जसं काही तर अशी कारण की जसं कधी कधी ना पालकांच्या पण चूक असते. म्हणजे आज मी जर अधिकारी झालो तर माझ्या कॉलनीतली लोक आजूबाजूचे म्हणतील की बघते गेलाय ना मग तू पण जा. जर त्या कदाचित त्याचा कल त्याहून चांगल्या दुसऱ्या गोष्टीत असेल तरी त्याला पाठवलं जातं आणि तो तिथं तो फ्रस्ट्रेट होतो. परत तेच मग त्या गोष्टीकडे जर नसेल तर तो दुसऱ्या गोष्टी तिथं फायनान्शियल तर एक आहे. पण मला अजून येतं की फायनान्शियल गोष्टी मॅनेज होतात. अन्य गोष्टी ज्या आहेत तिथं त्या आणखी डिस्ट्रॅक्शन भरपूर आहेत. म्हणलं जातं करिअर किंवा कुठलाही मार्ग जर स्वतःच्या अंतरकरणापासून निवडला सक्सेस आहे. मी तर एक हा पॉइंट ऍड्रेस करतो की कसं असतं की सगळेजण ग्रॅज्युएशन नंतर येतात. तुम्ही तुमच्या ऍडोलसंट फेज सोडून तुम्ही तारुण्याकडे आलेली असतात. त्याच्यातनं तुमचं अट्रॅक्शन हे अपोजिट जेंडरकडे खूप वाढतं आणि या फील्डमध्ये ते खूप निग्लेक्टेड विषय आहे मुलांमध्ये की त्यामुळे असे अनेक आहेत की ते ना त्यामुळे त्यांचं सक्सेस नाही आलं. बरोबर त्या गोष्टीत अडकले. ठीक आहे, तो पण एक पार्ट आहे, तुम्ही करा नक्कीच. पण त्यात स्वतःला माणसाला ओळखता आलं पाहिजे की आपण एका वेगळ्या बरोबर कुठल्या तरी नात्यात आहोत का. अनेक जण चुकीच्या नात्यात अडकतात किंवा नसलेल्या नात्यासाठी प्रयत्न करतात. बरोबर. त्यामुळे खूपच असे अनेक आहेत की जे मानसिक तणावात नकळत तोडले जातात. कशासाठी आपण आलोय इथे हे काही राहिलं पाहिजे. तेच म्हटलं ना बघा ते अरुण राईट आणि थॉट प्रोसेस आपली क्लिअरच नाही, आउटफुल आहे. थोडी हे करू का ते करू का ते करू. एकदा थॉट क्लिअर असला का ते आपण 5% लोकांचा जातो तेवढं सक्सेस आपल्याला भेटतं. आपण दुसऱ्याचं ऐकून कायम डायव्हर्ट करणारी चित्र त्याच्यावरच लायब्ररीत काय सरांनी जो मुद्दा मांडला ना तो एकदम बरोबर आहे की नसले सुद्धा नाता अडकून एवढी मेंटली डिस्टर्ब होतात की बरोबर. आता आपण आजूबाजूला बघत असतोय वगैरे की एमपीसी क्षेत्रात आपल्याला एमपीसी क्षेत्रात नाही म्हणजे आपण आलेलो असतो ग्रामीण भागातून मुलींसोबत इथे येण्याच्या आधी कॉन्टॅक्ट नसतोय तेवढा. अचानक इथे येतो हे सगळं जग कारण नाही की तारुण्य असतं ते गोष्टीला ते कंट्रोल तेच आहे की तुमचे थॉट प्रोसेस म्हटलं तुम्ही तो पाथवर राहिला पाहिजे फेज ऑफ. आणि तेच आहे की माणूस ना कसं असतं की एका एज नंतर तुम्ही आई वडिलांची काही गोष्टी बोलू नाही शकत. तेव्हा ते नकळत ते नैसर्गिकरित्या तुम्हाला कोणाशी तरी बोलावं असं वाटतं आणि तो नकळत समोर जर तुम्हाला जर नाही जाईल तर तुम्ही त्याच्यात अडकतात. असे अनेक आहेत की मुलं त्या गोष्टीमुळे त्यात जातात ओढली जातात आणि ते माणसं एक फारकत कारण करतात छोटं. नाही आता आमच्या बऱ्याच मित्रांच्या मैत्रिणी आहेत, आम्हाला कधी कधी वाईट वाटतं. परत वाटतं की हनुमान गॅंग चांगली असते रात्री आपण उलट रिस्ट्रिक्शन नाही की पिठलं कुठे गेला बिंदास लाईफ नाही. एकदम काय गोष्टीचा फायदा आपण बघितलं तर फायदा नशाला फायदाच आहे की एवढे मित्र सर्कल भेटले. ज्याला गर्लफ्रेंड आहे त्याचे मित्र बघा बरं एकच आहे त्यांचा विषय दोघाच आहे. बरोबर खाना खाया नाही आपल्या चल आज इकडे जाऊ तिकडे जाऊ. आता आम्ही काय कॉर्नर म्हणजे खायला लागणार मजा माझ्यामध्ये कुठे जात आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा माणसाला एन्जॉय करता आला असेल. माझ्याकडची त्याचा मी एन्जॉय करतो नाही त्या गोष्टीचं काय वाईट वाटतं पण त्याचा तिरस्कार नको. बरोबर. आता ही थॉट प्रोसेस आहे हे तुमची क्लिअर आहे बरोबर. पण ही आहे ना बऱ्याचशा विद्यार्थ्यांची म्हणजे बऱ्याचशा मॅक्सिमम विद्यार्थ्यांची ही क्लिअर असते. तर याच्यासाठी आता बघा आपल्या याच्यातनं ठीक आलं की पुस्तकांचा आपला उल्लेख झाला जसं तुम्ही फाउंटन हेड सांगितलं किंवा मग आपला शॉशॅंक रिडेम्पशन मूवीचा आपला उल्लेख आहे. तर अशा काही गोष्टी आहेत की युट्यूबवर असतील किंवा
असे मूवीज आहेत, अशा पुस्तक आहेत की जे विद्यार्थ्यांना हा माइंडसेट बिल्ड करायला हेल्प करू शकतो. मी तुम्हाला किती दोन सांगितलं अजून नाही टाइम स्ट्रेंज सिक्रेट इन वर्ल्ड तुम्ही 1 महिना व्हिडिओ ऐका बघा तुमची थॉट प्रोसेस किती क्लिअर होते. तर चांगलं ते ते सांगतो की तुम्हाला सक्सेस ही आपल्याला दुसऱ्याला दाखवायची गोष्ट नाहीच. येस. आणि किंवा मला ही सक्सेस पाहिजे आणि असं करायचं ही कन्फ्युजन नाही. त्यामुळे तर ही काय नाही की आजच नाही, ही जेव्हापासून जग अस्तित्वात आलं जोपर्यंत जग अस्तित्वात राहणार सक्सेस फेल्युअर ह्या माणसाच्या 5वीला पुजलेल्या गोष्टी राहणारच आहेत. Success हे नाही की- हा, एक करिअर भेटलं म्हणजे सक्सेस नाही, ही दररोजची सक्सेस. आणि जगात टॉपचे जे काय 5% लोक आहेत का ती 5% का बोलले ते की त्यांची थॉट प्रोसेस क्लिअर की मला ही सक्सेस काढायचं मला जग ह्याच्यासाठी चांगला सपोर्ट देईल किंवा विरोध करेल मला देणं घेणं. शेवटी बघा की तुम्ही नॉर्मली बघितलं की ज्याला सक्सेस भेटलं त्याला जगाने रिस्पेक्ट दिला. आणि थॉमस अल्वा एडिसनचं आपण एक एक्झाम्पल घेऊ की त्यांनी 1000 प्रयोग केला माहिती ते. समजा त्यांनी 9,999 स्टॉप केला असतं तर जगाने ओळखलं असतं का? म्हणजे ऍट द एंड माणसाला सक्सेस भेटणं पण नाही असं नाही. सक्सेस पाहिजे थांबायचं नाही काय. माहिती नाही सक्सेस प्लस पैसा. कारण माझी एक थॉट प्रोसेस केली आहे की देवाने ग्रेट आयुष्य दिलंय. आता आपण एखाद्या मित्राने मदत केली तर थँक्यू म्हणतो बाबा की तुम्ही मला सपोर्ट केला माझ्यावर विश्वास दाखवेल. मग देवाने आपल्याला जन्म दिला म्हणजे देवाने आपल्याला विश्वास दाखवला की घेऊन जाईल कधी जेवण जेवण म्हणजे विश्वास आहे ना देवाचा आपल्यावर. तर ती विश्वास आपण एवढा वर दे का? असं म्हणलं जातं की 84,000 युनिटनं भटकून माणसाचा जन्म आहे. म्हणजे आपलं ते आध्यात्मिक कल्चर असेल किंवा नसेल. आणि आता बऱ्यापैकी प्रूव्ह होत आलं की जगातले जे काही पेशीज आहेत त्या 84,000च्या आसपास आहेत. खरा खोटा हा भाग वेगळा पण मनुष्य जन्म खूप ग्रेट आहे. या सक्सेस फेल्युअरच्या पॅरामीटरच्या पण वर ग्रेट आहे. माणसाने पहिलं तर एक ग्रॅटिट्यूड केलं पाहिजे की आहे जिवंत आहे लय चांगलं लागतंय. बरोबर. सक्सेस फेल्युअर येतच राहणार आहे आणि ती कायम राहणार आहे. आता समजा ह्या वयात आपलं सक्सेस आहे आपण जॉब आहे का नाही बघतो. कॉलेजच्या वयातलं सक्सेस वेगळं आहे की बाबा त्याच्याकडे घरनं त्याला 2 व्हीलर दिले का. आता आमच्या मित्राचे लग्न झाले की त्यांचं सक्सेस चालतं काय की मुलं जन्माला आलेली चांगली आहेत का हेली आहेत का नाही तर त्यांना ऍडमिट व्हावं लागतं. 50-60च्या नंतरचं सक्सेस आहे की बाबा त्याला डायबिटीस होऊन हेल्दी राहावं. 70-80 नंतरचं सक्सेस काय किंवा दररोज पोट साफ व्हावं. सक्सेस वेगळं सक्सेसचं पॅरामीटर एक कधीच राहतं. मला तर वाटतं जाणीव होणं हे फार महत्वाचं सक्सेस. म्हणजे तुम्ही जर रस्त्यावर गेल्यास रस्त्यावर तुम्हाला दिसेल साईडला सो कॉल्ड बेकरी लोक बसलेली असतात आणि जाणीवच नाही काय अभ्यास. तुम्हाला ऍटलिस्ट मी तर म्हणतो मला एवढं मोठं सक्सेस आहे की मला जाणीव आहे की अभ्यास काय असतं MPSC काय आहे या गोष्टी कळणंच ही कुठं किती मोठा सक्सेस आहे. म्हणजे काही लोकांना त्यांची काय चुकी आहे. जन्मताच जर एखाद्या गरीब घरात जन्माला आले त्या व्यक्तीची काय किंवा त्या मुलाची त्या मुलीची काय चुकी त्याच्यामध्ये. चूक नाही पण आपण एक सदाशिव पेठातले एक पोरग बघा ते चप्पल शिवायचं 2 किंड्या फेलत बरोबर. किती उत्साह नाही ती म्हणजे ती रडगाणं करता की माझी किंडी नाही माझा अवघड आहे. ती त्याचं दररोज काम करतं त्याच्यावर पैसे कमवतं आणि त्याच्यावरती डायलिसिस करतंय. आठवड्यातून 2 दिवस डायलिसिस हा आणि त्याच्याकडे चेहरा बघा ती किती प्रसन्न आहे. उलट बघ त्याचं ती सक्सेस आहे. ती एक विचारच त्याचा सक्सेस आहे की ती बिंदास आहे अजून सध्या की नाहीतर आपण इथं आग दुखायला लागलं तर नको बाबा माझं डोकं दुखते मी आज चॉपणार म्हणजे आपण लहान गोष्टीचा मोठा भाव करतो. ती मोठ्या गोष्टी पण लाईट गेली आज लाईट गेली लायब्ररीत अभ्यास नाही करायचा. नोटच्या बरं नोट सक्सेस होतो बऱ्याच जणांच्या बाबतीत. सर तुमचं काय आहे का असं बुक रिकमेंडेशन किंवा मूवी असेल किंवा काही असेल की त्यात हे तुम्ही करा किंवा हे तुम्ही बघा किंवा हे तुम्ही वाचा तुम्हाला आयुष्यात फायदा होईल असं तुम्हाला जर अशी वाटत आहे की एखादं बुक रीड करणं आहे तुम्ही रीड करत असाल आणि तुम्ही जर त्या माध्यमातून मोटिवेशन शोधत असाल तर मी असं म्हणेन की ते टेम्पररी बेसिसवरती असतं. तुम्हाला जर लॉंग लास्टिंग किंवा परमनंटली जर मोटिवेशन हवं असेल तर ते तुमच्या आतमध्ये बिंबवणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे या मूवी आणि बुक्स असतील नक्कीच तुम्हाला मोटिवेशन देतात. मी सुद्धा माझ्या प्रिपरेशन टाइम पिरियडमध्ये असे जो स्टॉक्स वगैरे असे काही वेगवेगळे आहेत त्याचं मी नक्कीच ऐकायचं. पण ते कसं होतं की ते फक्त टेम्पररी बेसिसवरती राहतं. तुम्हाला आज अभ्यास करू वाटत नाहीये तर तुम्ही नक्कीच ते ऐकलं पाहिजे. एक आठवड्यासाठी काय होईना का तुम्हाला तो बूस्ट मिळतो. परंतु जर तुम्हाला एवढा वर्ष सस्टेन करायचं असेल या फील्डमध्ये तर तुम्ही ते इंटरनली खूप तुम्ही कॉन्फिडंट असणं खूप आवश्यक आहे. आता मला ती मोटिवेशन आठवलं आपलं इतिहासातलं हिरकणीला गडावर खाली आली
कारण त्याला मुलाला भेटायचं होतं लहान मुलाला. मग तिने कुठल्या जगातल्या अडचणीचा न विचार करता रोड कसा आहे किंवा ती गड कसा आहे उतरली, कारण तिचं एक टार्गेट होतं की बाळापर्यंत पोहोचणं. त्यावेळेस तिला तिचं मोटिवेशन फिक्स होतं. परत ती असं ऐकलं जातं की त्यांना परत म्हणली होती की तुम्ही त्या रूटनं जावं, तर त्यांना परत जमलं नाही. का तर सगळं त्यांच्यापाशी मोटिवेशन तेवढं स्ट्रॉंग नव्हतं. सक्सेस म्हणजे ती की बाबा तुमच्याकडे तेवढं मोटिवेशन त्या अल्टिमेट लेवल एवढं पाहिजे. मला जगातले तुम्हाला अडचणी दिसतच नाही. आता तुम्ही झोपताना संध्याकाळी विचार करता की मला उद्या 5ला उठाय, मग तुमचं तयारच असते 5ला उठायला. 5ला डोळे उघडते तर जाऊ तसं पाहिजेलच. बॉडी आपल्या परमिशननुसार काम करते हे आहे. कुठल्या तर पुस्तकातलं वाक्य सक्सेस बरोबर उठतो. बरोबर पुस्तकात वाक्य ते चालू असणार त्याप्रमाणे बॉडी बरोबर तुमची रिस्पॉन्स करते. हा मग काही दिवसानंतर आलं मग लावायची गरज नाही, ऑटोमॅटिक त्या वेळेला जागे 6 म्हणजे आणि काय काय लोकांचा फर्म बिलीफ असतात. मी बोललं करणार किंवा होतं तेवढं ते लय माहिती. असं नाही का रातोरात बिलीफ येतात. सक्सेस तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी सिक्रेट पुस्तक वाचलं पाहिजे. द सिक्रेट रोडला बाहेरचं पुस्तक आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन संदर्भात मला लय फायदा सांगितलं. जे मी सरांनी जे सांगितलं ते एक्झॅक्ट मला एकदम बरोबर आहे. आता आपल्यापैकी बरेच जण सगळे कधी ना कधी जिमला गेले. आपण जिम मध्ये जातो ना, त्या दिवशी ते गाणे ऐकले ना वाटतं की आज आपणच आहे. त्या दिवशी ते गाणं संपलं, बाहेर आलो, त्यानंतर तो आमोसेचा पिरियड इतक्या दिवस चालतो ना, एक महिन्याला 6 महिने जातच नाही माणूस. टेम्पररी राहतं ते मोटिवेशन गाण्याचं. तसाच प्रकार असतो की या ज्या एक्सटर्नल थिंग्स ना त्या तुम्हाला टेम्पररी घेऊ शकतात. कायमसाठी तुम्हाला इंटरनली तुमच्या मधनं ते यायला पाहिजे गोष्ट. तुम्ही किती वेळ ते जर असेल तर नक्कीच येत. आणि सगळ्यांमध्ये कसं असतं, प्रत्येकात असतंच ते काही ना काही आपल्याला कारण त्याला ते की तुमचे फॅक्टर्स शेप करतात तुम्हाला काय हवंय काय. आपल्यापैकी सगळेच जण एका सगळे मध्यमवर्गीय याच्यात आपल्याकडे आपण तेच जातो. ते जे कारण मोठ्या शहरातला किंवा चांगल्या याच्यातला त्याचे त्याला सिलिकॉन व्हॅलीमध्ये जाऊन एखाद्या चांगल्या ठिकाणी त्याला माहिती त्या मोटिवेशन प्रत्येकाचे वेगवेगळे त्याचे एन्व्हायरमेंट फॅक्टर्सनुसार शेप होतात. हे सगळं बुक्स किंवा हे व्हिडिओज वगैरे फक्त मोटिवेशन साठीच नाही की माझा एक बुक्स किंवा मूवीज असतील किंवा आपण जे काही समाजात ऑब्झर्व करत असतो त्याबद्दल माझं काय म्हणजे मत किंवा माझं मत नाही आहे की ऑलरेडी आधी सांगूनच गेले की त्यांच्याकडूनच मी पण ते ऐकलेलं की जगात असं कुठलाच प्रॉब्लेम नाही की जो कोणीतरी फेस नाही करत. म्हणून प्रत्येक प्रॉब्लेमसाठी प्रत्येकाने काहीतरी सोल्युशन करून ठेवले तरी तर लाईफ नाही जगली आहे. त्यानुसार मग आपण तर जगातले सगळे प्रॉब्लेम आपण जगू शकत नाही किंवा मग हे नाही. दुसऱ्यांना ज्या अडचणी आल्या किंवा दुसऱ्या ज्या याच्यातून गेले त्यातून आपण ते शिकून त्या चुका न करता आपण स्वतःला कशा प्रकारे एक व्यवस्थित पाथवर ठेवू शकतो. आणि पुन्हा आता सरांनी जसं तो माइंडसेट सांगितला की स्वतःवर बिलीफ पाहिजे. पण आपण स्वतःवर बिलीफ कधी करतो जेव्हा आपल्या स्वतःवर एकदम ठाम विश्वास होता. सगळ्यात पहिले आपल्या माइंडचं म्हणजे असं बिल्ड की निगेटिव्ह थॉट्सच पहिले. निगेटिव्ह थॉट्समधून आपण बाहेर कसं पडायला पाहिजे किंवा आपला जो माइंडसेट त्याप्रमाणे कसा की आपला हा गोल आहे त्या गोलवरच आपला फोकस पाहिजे. आणि त्या गोलसाठीच आपण मग ते पॉझिटिव्ह अफर्मेशन असतील किंवा त्या गोलकडे आपलं अट्रॅक्शन लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगितलं तुम्ही की त्याबद्दल बऱ्याच जणांनी खूप चांगलं सांगितलंय. आपल्याला तेच की आपण मागतच नाही मागणं खूप गरजेचं आहे. पण त्यासाठीच की ते मला असं वाटतं मी थोडा वेगळा बोलतोय. मला वाटतं आपण एम्ब्रेस केलं पाहिजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पार्ट तुमचं लाईफ आहे. जेव्हा वाटतंय ना मला लो फील होतोय ना बिनधास्त लो फील करा. इमोशन तर एक्सप्रेस झालं पाहिजे. तुम्ही एम्ब्रेस करणं गोष्टी त्यानंतर नाही तर उगाच पॉझिटिव्ह अफर्मेशन आहे. तुम्हाला खराब वाटते तरी पण तुम्ही म्हणणार नाही मी आनंदी मी आनंदी मी आनंदी. माझं मत आता माझ्या मित्राचं एक्झाम्पल सांगतो. करोनात हॉस्पिटलला ऍडमिट होता. आता आपल्याला हॉस्पिटल म्हणलं की पडल्यावर लई इमॅजिनेशन झोपला पण तो त्याला म्हणले का डॉक्टर चेकअपला येणार. तो उठून गट पावडर करायचा लगेच इचरण बेसरून फ्रेश व्हायचा. हॉस्पिटल पण एन्जॉय करायचा. तेच बरोबर. माझं लवकर नाही त्यातलं सुटला. फक्त त्यांनी लवकर कुठल्याही गोष्टींना लवकर निघायला पाहिजे. तेच तुमच्या प्रत्येक एमपीएससी जर्नी मी तर आता 3 मेन्स दिल्या किंवा माझं असं होतं 3 वर्षांमध्ये की बाहेरचं जे रिडिंग आहे ना मी काहीच नाही केलेलं. सिलेबस पुस्तकं PYQ तेच त्याचं रिपीट नाही लूपमध्ये. माझं असं होतं की बाहेरचं काहीच नाही वाचायचं. फक्त आता एमपीएससी करतो तू पोस्ट काढू पुढचं नंतर बघू काय करायचं. माझा हा अप्रोच होता. पण अल्टिमेटली ते सर म्हटलं तर सर तुम्ही एक टेम्पररी पेक्षा परमनंट मोटिवेशन किंवा परमनंट तुमचं इन्स्पिरेशन काहीतरी हवं बॅक ऑफ द तुमच्या गरज तुम्ही लॉंग लास्टिंग चालू शकताय.
आणि एमपीएससी जर्नी मला वाटतं पेशन्स प्रत्येकाला शिकवले विधोबाई शिकवले ऍक्च्युली पेशन्स फार महत्वाची इथे तिथे येण्याच्या आधीच आपण बघा ना की किती आपण म्हणजे वाईब असायचो की हा लगेच कुठली गोष्ट मागितली की लगेच आपल्याला पाहिजे किंवा काहीतरी आपल्या घरातच आपण लहानपण आपण इमॅजिन करून बघा आणि इथे आल्यावर किती म्हणजे शांत झालो किंवा किती हा मिळेल जेव्हा वेळ येईल तेव्हा बरोबर मिळेल आपण आपला प्रयत्न करत राहू. तर पेशन्सला पण एक की आपल्या बँकाची स्टोरी नाही का त्याला एकदम म्हणजे नॉर्मल वातावरणात एकदम कडक पाणी टाकलं गेलं की बाहेर उडी मारतं. मग त्याला साधंच कोरडं पाणी केलं हळूहळू पाणी गरम केलं तर त्याच्यात मरतं पण बाहेर पडायचा प्रयत्न करतो. तसं आहे की तुम्हाला पेशन्स आहे का म्हणून पेशंट व्हायचं की आपल्याला काही ना की आपण इथं चुकतोय तर लवकर करेक्ट करावं. म्हणजे विनाकारण वातावरणाला ऍडजस्ट होण्यापेक्षा कधी कधी ती एज आहे किंवा तो प्लेस सोडलेलं बरं किंवा ती लाईफ सोडलेलं बरं. म्हणजे त्याच्यात ते बेडकासारखे मारण्यापेक्षा एक्झिट लवकर घेतली तर दुसरीकडे पार्क तर भेटेल कुठला. एक्झिट लवकर या फील्डमध्ये जर नसेल सक्सेस तर एक्झिट फार गरजेची आहे. आणि ते की कळत नाही मुलांना की घ्यायची कुठून घ्यायची म्हटलं घेतली पाहिजे घेतल्यानंतर करायचं काय करायचं दुसरी ऑपॉर्च्युनिटी काय मग आपल्यासमोर आपण काय करतो माहिती का म्हणजे मी तरी करायचो. मी आता 2 मेन्स फेल झालो. मी कसं सर्च करायचं नाही का युट्यूबला 2 मेन्स फेल बट बिकेम अन ऑफिसर म्हणजे टाकलं असले व्हिडिओ घ्यायचे. 3 मेन्स फेल झालाय तर 4थ्या मेन्सला पास होऊन इंटरव्ह्यू म्हणजे ना हे काय म्हणतात त्याला लूप रिलेट करायला बघतो आपण रिलेट करायला बघतो की कोणी झालाय का नंतर तिथनं ना मोटिवेशन शोधण्याचा प्रयत्न या असं परिस्थितीत आपल्याला आता मी टाकलं की 2 मेन्स केल्यानंतर कसा अधिकार तर मला ह्याची लिंक आली असंच आहे आयुष्यात. खरं नाही स्वतःवर कॉन्फिडन्स आहे ना आता बिंदास करायला पाहिजे. नाही ऍब्सोल्युटली स्वतःवर कॉन्फिडन्स असेल तरच करायला पाहिजे. स्वतःवर कॉन्फिडन्स फॅमिलीचा सपोर्ट पैसे आहेत तुम्हाला दर महिन्याला तुम्हाला एक अमाऊंट येते तर त्या अमाऊंटला हे करून म्हणजे पगारच येते समजायचं आपल्याला तेवढा पगारच आहे आणि आपण बेस्ट द्यायचं आपली तो 1 महिना. स्वतःचा कॉन्फिडन्स तर महत्वाचा आहे. स्वतःचे तेवढे हार्डवर्क किंवा कन्सिस्टंट एफर्ट पण तेवढंच महत्वाचं. हो आणि टी कॉन्फिडन्स आहे रेग्युलर अभ्यास आणि ती स्पर्धा परीक्षेत ग्लोरिफिकेशन होताना शेतकऱ्याचा मुलगा झाला आहेस टेम्पो चालकाचा मुलगा झाला आहेस चहा विकणाऱ्याचा मुलगा झाला ऊसतोड काम काम करत आहे. ही वाक्य म्हणजे उगा तुम्ही त्या नाही त्या गोष्टीला जास्त थोडेफार झालेले असतात. प्रत्येक गोष्टी काय म्हणतोय की जवळपास 60 ते 70% भारतीय बीपीएल मध्ये जातात. कोण नाही श्रीमंत कोण आणि लांबारीच्या गप्पा आहे तुम्हाला असं वाटतं की सगळ्याचं प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष लेवल किंवा ती कॅटेगरी वेगळी असू शकते. आयुष्य प्रत्येकाचं आयुष्य आणि असे वाक्य दिले तर तुम्ही बघा आता ज्यांचं पॉडकास्ट किंवा युट्यूबला व्हिडिओ असतात की शेतकऱ्याचा मुलगा झाला आहे तर त्याला व्ह्यू जे असतात जे नॉर्मल रियालिटी सांगितलं त्याला कोण बघतंय. नॉर्मल रियालिटी खरं लोकांना रियालिटी पटत नाही सांगितलं की 50% मिळालेला झाला आहे. एक जे मुलं अभ्यास करतायत ना त्याच्यातनं फार लोकांना माहिती लागत नाही एखादी केस झाली असेल. बरोबर रियालिटी हीच आहे की जो नेहमी टॉपर्स मध्ये किती तुम्ही युपीएससी सारखे एक्झामचा रिझल्ट त्यात एक तर IIT एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस मधली डॉक्टर सध्याला आणि तिसरे केंद्रीय विद्यालय सारख्या प्रातिष्ठिक संस्थेतून पास गेलेली मुलं आपले यांचंच पर्सेंटेज जास्त इंजिनिअरिंग प्रमाण जास्त तर त्यामुळे या गोष्टीकडे रियालिटीला जर दाखवली गेली पाहिजे. हजारो उदाहरणांमधून कुठलं तरी एखादं उदाहरण असं काढून आणतात की 50% नापास आलेलं आणि तेच ग्लोरीफाय केलं जातात. मग त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना वाटतं की नाही ठीक आहे तुम्ही नक्कीच करू शकता पण त्यासाठी जी मेहनत आहे ना ती खूप नेक्स्ट लेवल होती. कष्ट कोणाला नाही सगळ्यांचे खेडेगावात आयुष्य गेलंय. जुन्या काळी आपली घर लहानच होती झोपटपट्टी आपल्याला असायचीच किचनला लहानपणी सगळ्याला शेतात काम करायला लागलं. आता लहानपणी बसून भाज्या विकायचं मग मी म्हणायचं का भाजी विकताना मी झालो आहेस अधिकारी ग्लोरीफाय करायचं वाक्य नाही ना हे जे कष्ट हे प्रत्येकाला आयुष्यात करावंच लागले. कधी कधी जेव्हा पैसे असतात मग आम्ही म्हणायचं उपाशी राहून स्पर्धा परीक्षा पास झालो कधी कधी वाटत नाही उपाशी राहू बरोबर प्रत्येकाला त्याची वेगवेगळी इंटेन्सिटी वेगवेगळी
आता लय भूक लागते सारखं म्हणून चहा पिले की भूक म्हणते म्हणायचं की चहा पिऊन ही मीडियाच्या हातात आहे. आणि कुठल्या लोक त्याला ती मीडिया काय करतात ती कॅची फ्रेज वापरतात की ह्याचं झालं आणि लोक त्याला अट्रॅक्ट होते ती त्या शब्दावर अट्रॅक्ट होते ती म्हणजे लोक ते डायव्हर्ट त्याचा खूप जवळून संबंध आहे मला 2023 मीडिया तेच शोधत असते. तुम्ही काहीतरी वेगळं बोला, कशाला काही वेगळं बोलायचं, जे झालंय जे घडलंय ते सांगणार तुम्हाला त्याच्यापासून. मार्केटिंग त्यांना तसं असतंय. विक्री जाते सगळ्या गोष्टीचं इथं बोलायचं काय विक्रीचा लिलाव आहे, प्रत्येकाचा लिलाव होतो तो तसा प्रकारे त्याच्यामुळे मार्केटिंगची अनफॉर्च्युनेटली लोक प्रत्येक गोष्ट ऍक्सेप्ट करतात. त्यामुळे मीडिया समोर पण काही चॉईस राहत नाहीत बरोबर. त्यांनाच दोष देऊन तेच चालणार पाहिजे असतंय त्याला. बरोबर. लोकांना तेच पाहिजे असतंय. बरोबर. सर आणि आता म्हणजे एकत्रित आपला असं विद्यार्थ्यांना असं नको वाटायला की आपण काहीतरी म्हणजे तुम्ही एमपीसी क्षेत्रात येऊ नका असं सांगतो. हा आपला हेतू नाही. आपला हेतू हाच आहे की तुम्ही करा फुल, म्हणजे तुम्हाला वाटतंय कॉन्फिडन्स आहे करा, पूर्ण मेहनतीने करा. पण कधीतरी जर वाटलं तुम्हाला की बाहेर पडू आता तर तेव्हा विचार नका करू की हा की आपल्याला समाज काय म्हणतो. त्यातला आपलं चांगलं सांगतो वाईट सांगतो हा ज्यादा त्याचा परसेप्शन आला. ह्याला मी उद्या म्हणलं तू सीएम कचे सीएमचा प्रयत्न कर तू 100% होतं. आता करायचं का नाही आपल्याकडे तेवढा गट्स आहे आपल्याकडे तेवढं ऐकलं की त्याला वैयक्तिक डिसाईड करावं लागेल ना स्वतःचा. मी सगळ्यांना म्हणून पीएम प्रत्येकाला आपापलं करायला पाहिजे. आता समजा एखाद्या म्हणतात की तुझ्याकडे एवढं चांगलं आहे तू कर की स्वतःला करू वाटते का आपल्याकडे तेवढं गट्स का आपण त्याच्या सस्टेनेबल करू शकतो का. म्हणजे आपण एखादा मार्ग निवडला लगेच सक्सेसफुल असेल नाही असं नाही किंवा त्यातला समुद्राचा प्रवास चालल्यावर लगेच जहाज कडालाच पोचल असं नाही. लाट आहे त्या नहरामध्ये काही अडचण आहे त्या जहाज बुडत ह्या गोष्टी धरून त्या फील्डमध्ये उतरावं लागेल. बरोबर. फील्ड वाईट आहे असं कधीच नाही, फील्ड एकदम चांगलंच आहे. तर त्याच्यासाठी जे म्हणतात ना मीन्स आणि एंडची लढाई, मीन्स एंड तर एकदम नक्कीच आजही आज आपल्या समाजात आहे अशी नोकरी आहे की ती व्यवस्थित सगळी सिक्युरिटी. तर ते मीन्स तुम्ही जेव्हा ते वापरताय त्या जे साधनं आहे ते प्रत्येकाला सगळी सारखी नाहीये. डिस्पॅरिटी आजही येते आणि मग त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या साधनांचा विचार केला पाहिजे की आपल्याकडे की हे आहे मी जातो तर आहे लढायला पण माझ्याकडे माझ्यासोबत जे लढायला येतात त्यांचा पण एक असतो की तुम्ही जेव्हा स्टार्ट करता तेव्हा तुम्ही सगळे आहेत सोबत. आणि काल काढल्यानंतर तुम्ही स्वतःचा आपल्याकडे साधना किती उरलेली आहे समोरच्यांकडे काय आहे त्याचा एक विचार झाला पाहिजे प्रत्येकाने. ते चायनीज ते हा नाही माऊ नाही ते जुन्या काळातले त्यांचं युद्धावरचं पुस्तक खूप फेमस आहे. त्याचं तेच आहे तुम्ही जर स्वतःला ओळखताय तर तुम्ही ठीक आहे एक वेळ युद्ध जिंकू शकता. पण तुम्ही जर तुमच्या शत्रूला ओळखताय आणि स्वतःला पण ओळखताय 100% पुढचा विजय हा फिक्स आहे. म्हणून तुमची शत्रू म्हणजे काय तुमचे परीक्षेसाठी तुम्हाला काय लागणार आहे काही नाही ते जर तुमच्याकडे आहे मी असं माहिती जपानची स्टोरी युद्धाची काही गोष्ट जपानची एक स्टोरी लय फेमस आहे की शेजारच्या मित्र राष्ट्राने त्यांच्यावर आक्रमण केलेलं असतं आणि ह्यांचा जी सेनापती तो का भरला एवढं सैन्य एवढं ही तर आपण लढू शकत नाही. तिने राजाला जाऊन सांगितलं की बाबा आपण ही सरेंडर करू की आपल्याला ही फिजिबलच नाही. आता राजाला शेवटी की सरेंडर करण्यापेक्षा मेल्याला बरं. राजाने काहीतरी विचार करत असताना असे चक्कर मारत असताना एक साधू दिसले आणि साधूला अडचण सांगितली. व साधू काय म्हणले की तुमच्या सैन्याचं नेतृत्व मी करतो. आता राजाच्या डोक्यात आलं की एवढा मोठा एक्सपर्ट सेनापती माघारी घेतोय आणि हा साधू काय नेतृत्व करणार. तरी पण सरेंडर करण्यापेक्षा एक ट्राय का करू नये म्हणून राजाने करावं नेतृत्व. मग त्या साधूंनी जाताना ज्यावेळेला एवढा पैसे थांबला आणि सैन्याला सांगितलं की मी शिक्का टाकतो जर छप्पा ते त्याने त्याच्या भाषेत काय असेल की ही दिसलं तर आपण सक्सेस आहे आणि ही दिसलं तर फेल्युअर आहे. मग त्यांनी शिक्का टाकला आणि जाऊन सैन्याला दाखवला की ही देवाने आपल्याला कोण दिला. आता तुमची हारायची जरी इच्छा असली तर तुम्ही हरू शकणार नाही. तर त्या 100 सैन्याने ती 1,500-2,000 सैन्य हरवून आले. आता त्यांचा माइंडसेट जातं की देवाने आपल्याला कोण देणार आपण हरू शकणार नाही. आणि परत मग सगळी माघारी जाताना सैन्य म्हणले की आता देवापाशी नारळ पडा किंवा हे करा एक्सप्रेस करायची काय ते परत ते कॉइन दाखवलं की दोन्हीकडनं सेमच. पण त्याच्या आधी त्यांचा माइंडसेट काय होता की आपल्याला देवाने कोण दिलं आपण हारू शकत नाही. कुठल्याही सक्सेससाठी एकच माइंडसेट आहे की आपण करू शकतो पण अडचणी माहिती. सरांनी कोरोनाच्या आधी ज्याप्रमाणे की होतं की पुणेच जवळपास एमपीसी सेंटर पण आता कोरोना नंतर आपल्याला कळलं की बऱ्याचशा पंचायत राज सिस्टम झाली
तर अगोदर कसं होतं फक्त ऑफलाईन मोड मध्येच क्लासेस होईल ऑनलाईन मोड मध्ये झाल्यामुळे बरं कुठे आपल्या गावी बसून बरोबर. म्हणजे तर फायनान्शियल कंडिशन तुमची तर नाही तेवढी चांगली तरी तुम्ही गावाकडे राहून तुम्ही अभ्यास करू शकता. फक्त 100% द्या तुमचे. आणि आम्ही पाहतोय आमच्या व्यक्तींमध्ये अनेक मुलं असे आहेत की ज्यांनी पुण्याचं तोंड देखील नाही हा. पडलं डायरेक्ट इंटरव्ह्यू साठी ते कुठेतरी पुण्यात किंवा मुंबईला आले आम्हाला टॉपर आणि टॉप आहेत लय असे खूप आहे बरोबर खूप एक्झाम्पल द्यायचे म्हणजे स्पर्धा परीक्षेत 20व्या वर्षी ते काय आपलं 22व्या वर्षी पण सक्सेस भेटलं नाही ग्रॅज्युएशन झालेलं आहे जस्ट 21-22व्या वर्षी पण सक्सेस आहे आणि 34-35व्या वर्षी पण सक्सेस आहे. बरोबर. एखाद्याने लवकर सक्सेस काढणं ते पण सक्सेस आहे नाव आणणं दोघं आणि एखाद्याने 35व्या वर्षी काढणं ते पण नाव आणणं दोघं कारण त्या वर्षापर्यंत तो लढत राहील. राहिला बरोबर. तो वर्षापर्यंत त्याला कितीतरी अडचण आली आहे सोय त्याचा संघर्ष वेगळा. आपलं आम्ही सरांचं गोल आहे लेट सक्सेस पण पूर्ण तर केलं नाही ऍटलीस्ट स्वतःला कारण कधी कधी ह्याच्यात एक्झिट घ्यायला काय समजा एक्झिट घेतला आपण किती जर चांगला विचार केला तरी बॅक ऑफ द माइंड राहत असलं की आपण इथं फेल्युअर झालो इथं फेल्युअर झालो कदाचित ते जवळ आलो होतो हा जवळ आलो होतो एक वर्षाने तर आपल्याला वाटू शकतं की जवळ आलो होतो अजून थोडंसं एफर्ट्स घेतली असते तर मला 9,900 प्रयोग जगाला उजेड दिसला असता आपला तेच कमी पडला तसं नको व्हायला उजेड दाखवायचं जगाला. म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीमध्ये आपल्याकडे आणि हे विथ द टाइम ना कसं असतं तर ही स्पर्धा परीक्षेत ना तुम्हाला दरवेळेस ते तीच तुमचे कंटेंटर्स नाही दर वर्षाला नवीन येत आहे बदल आणि ते नवीनांचं शेवटी कुठं तरी ना एक काय असतं प्रत्येक जो नवीन येणार असतो ना ग्रास्पिंग पॉवर अडॅप्टेबिलिटी फ्लेक्झिबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर नक्कीच जास्त असतात एज कम्पेअर टू ओल्ड मेंबर्स त्यामुळे तो पण एक विषय असतो की किती वेळ आपला हे तिथं डिसाईड होतो की तुम्ही करू तिथे त्यांच्यासोबत फ्री पण म्हणजे ऑनलाईन पॅटर्न जेव्हा आलं 20 नंतर जेव्हा डिजिटायझेशन झालं बऱ्यापैकी या क्षेत्रात इंटरेस्टिंगचं तर ते खूप अशी आता सरांना माहिती असेल सीपीटीपीचे ते याच्यात बघत असतो की 24-25 वाले बरेच अधिकारी असतील कारण त्यांनी लगेच तो पॅटर्न अडॉप्ट केला लगेच एक पहिल्याची स्टॅमिन्सला लगेच क्लिअर झाले निघाले मी अधिकारी कुठेही बॅच असू दे तुम्हाला वेगवेगळ्या एज ग्रुपचा स्टार्ट हा तुम्हाला दिसणार यंग असेल मिड असेल किंवा लेट असतील हा दिसणारच आहे. यंग मध्ये कसं असतं तुमचा फ्रेशनेस असतो बरोबर आणि तुम्ही जसं जसं खूप वर्ष फील्डमध्ये राहत नाही सॅच्युरेशन यायला लागतं. आता काय काय मार्केटिंग स्ट्रॅटेजी सध्या काय काय क्लासेस वाले 11-12 पोरं टार्गेट करतात ते त्यांना IS-IPचे स्वप्न असते त्याच्या खाली तुम्ही येऊ शकत नाही असं कंबार्टिंग करतात ते आणि परत शेवटी स्पर्धा परीक्षा सगळं क्लिअर केलं सध्या आता म्हणजे मी सुरुवातीला मला वाटतं मी फक्त IS होईल मी याचा फॉर्म भरताना आपल्या SSCचा फॉर्म भरताना पहिले 3च पेपर टाकायचं आमचे सिनियर म्हणजे एक खालचे टाकलं मला हे खालचं असतं हे 5ला मध्ये ते म्हणला तू लिहून घे तू 2 वर्ष थांब तू सगळ्यांना क्लिअर कसा दिसेल मला ऍक्च्युअली स्पर्धा परीक्षा तसं होतं आपण ठरवतं वेगळं आणि आपल्या पाठात इकडे वाढून ठेवलं माझं फ्लेक्झिबल राहा सगळ्या गोष्टी ते खरंच राहिलं तुम्ही 2-3 वर्ष नक्कीच ट्राय करा एका सर्टन गोलसाठी परंतु नंतर तुम्ही बाकीच्या पण ऑपॉर्च्युनिटी बघितलं पाहिजे मी फक्त याच पदासाठी तर मी आलेलो आहे मी हेच पद घेऊन बाहेर जाणार असं नसतं बरोबर. सर आता आपण चर्चेच्या शेवटाकडे येऊ तर एक प्रत्येकाची एक पर्सनल ऍडवाइस की तुम्ही काय घेणार सर आपल्यापासून सुरुवात करू तुमच्यापासून. माझं एक सजेशन आहे की तुम्हाला कुठलंही करिअर करायचं असो किंवा आयुष्यात कुठल्याही फील्डमध्ये कसंही जायचं असलं ती गोष्ट करायची ही तुमच्या अंतकरणापासून इच्छा आली पाहिजे मग तुम्हाला अडचणी दिसत नाही त्या जसं आपण हिरकणीची स्टोरी सांगितली की पहिल्या दिवशी त्याच्याकडे क्लिअर मोटिवेशन होतं तिला कुठल्या अडचणी दिसल्या नाही ते तिच्या दया आपण पोचली दुसऱ्या दिवशी तिला किती स्ट्रॉंग राहिलं ना तर तिने धाडस केलं नाही कुठल्याही फील्डमध्ये जायचं असलं तर आपलं मोटिवेशन आणि आपल्या अंतकरणापासून आलेली गोष्ट पाहिजे. बरोबर. आदित्य तो काय सांगेल मला असं वाटतं की आता पॉडकास्ट बघणारी मॅक्झिमम क्राऊड हा MPSCच असणार किंवा स्पर्धा परीक्षा देत असणार. मला असं वाटतं की दररोज त्या लायब्ररीच्या सीटवर जाऊन कन्सिस्टंटली अभ्यास करणं फार महत्त्वाचं. बरोबर. तुम्ही मगाशीच आपलं डिस्कशन झालं की तुला कॉन्फिडन्स किती जास्त असणार आणि तुम्ही तो कॉन्फिडन्स उतरवतच नाही म्हणजे कॉन्फिडन्स येतो अभ्यासातून तुमचा जेवढा तगडा अभ्यास आहे तेवढा तुमचा कॉन्फिडन्स तगडा राहणार नुसता तुमचा पोकळ कॉन्फिडन्स फायदा नाही. तुम्ही दररोज जाऊन बसले पाहिजेत दररोज पुस्तकं वाचली पाहिजेत दररोज PYQचं अनालिसिस केले पाहिजेत दररोज म्हणजे एक बेसिक गोष्ट जी प्रचंड महत्त्वाची आणि जी खूप बोरिंग आहे कन्सिस्टन्सी ती जर तुम्ही मेंटेन ठेवली कोणीही तुम्ही असा 100% सक्सेस नाही. बरोबर. फक्त कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे खास अमित सर. मी यापुढे याच्यात एक आणखी एक मुद्दा सांगू इच्छितो की खरं कारण काय आहे फील्डचं
जर ते कुणी त्या विषयावर खरं डिकोडर म्हणतात ना तसं झालं नाही. त्याला कारण आहे म्हणजे आपल्या सोशल जे प्रॉब्लेम महाराष्ट्रात फेस होत आहेत ना ते फार महत्त्वाचे. त्याला सगळे राजकीय आर्थिक कामामुळे आलेली लग्न ही गोष्ट लग्न होत नाहीये म्हणून बरेचशी मंडळी किती या ठिकाणी येते आणि ठीक आहे मी करतो आणि करतो म्हणजे आज आपण आपण सगळे आज हे राष्ट्रपती अधिकारी म्हणून निवड होती पण बाकी दुसऱ्या पण जे एमपीएससी कडनं ज्या कंडक्ट होतात एकदम कोणती काय मुलगी असते ना मला मिळली पाहिजे आणि मला मुलगी भेटेल कारण मुलींचं असं झालंय आणि हे समाजाला पण थोडा विचार केला पाहिजे मुलाला मुलगी तुम्ही शेतकरी म्हणून त्याला देत नाहीये किंवा त्याला काहीतरी थोडी कमी पगाराची त्याला पुण्या मुंबईत नोकरी नाहीये जिल्ह्याच्या ठिकाणी असेल तरी सुद्धा मुली आज नाहीये किंवा तुम्ही गावात राहिला मुली तयार नाहीये त्यामुळे तो आपल्या बाप काय म्हणतो मुलाला जा प्रयत्न कर मी करतो इथं कष्ट करतो आणि तू मी तुला पुरवतो तू करतो अशी अनेक उदाहरण की जे फक्त त्यासाठी म्हणजे खरंच मोटिवेशन फक्त लग्न आहे असे लग्नच होत नाही मुलाला मिळत नाही हे जर ते म्हणतात ना की जाती व्यवस्थेचा अंत ते कदाचित नाही इथनं होईल की असं आहे की जाती व्यवस्था लग्न होत नाही म्हणून जाती व्यवस्थेचा अंत तिथनं चालू होईल कोणतेही फक्त मुलगी मिळू दे असंही आता समाजाला तयार होते बरोबर एकदम आता त्या दृष्टीने लोकांनी तो विचार केला पाहिजे कुठंतरी की या ठिकाणी एक समाजाने की फक्त हेच नोकरी आहे म्हणूनच आहे का कारण तो पण जर विषय ऍड्रेस झाला लग्नाचा बऱ्याचशा गोष्टी या फील्डमध्ये येणाऱ्यांचं प्रमाण व्यवस्थितरित्या एक मॅनेजेबल आहे. बरोबर कारण आता बरेचसे ग्रामीण भागात म्हणाला फायनान्शियल तेवढी स्टॅबिलिटी नसते म्हणजे खूप चांगलं घर नाहीये किंवा साधारण एक घर असते किंवा आता असं झालं की तुमचा बंगला पाहिजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी पाहिजे आणि जर मग हे सगळं नसेल तुम्ही समजा एखाद्या प्रायव्हेट कंपनीत काम करतात तुम्हाला 70-80,000 पगार होतात तुमच्या घरी शेती नाहीये आणि तुमच्याकडे घरी गाडी बंगला नाहीये तर तरी तुम्हाला मुलगी देत नाही पण ठीक आहे जर समजा तुम्ही सरकारी अधिकारीत तर त्यांना माहितीच द्या हा पुढे जाऊन बनेल आणि याला कायम स्टॅबिलिटी राहील म्हणून ते तुम्हाला मुलगी देतात असा एक हे झाला काय त्याच्यात पण विभाग वाईज फरक पडतोय आता माझं बोलतोय की पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत की मराठवाड्याकडे बघायला तयार नाही ते नगरकडे बघायला बघा रिअलिटी मान्य करायला पाहिजे आर्थिक सामाजिक फॅक्टर्स आता आपण म्हणतोय की समजा एखाद्या काष्टाचं जर एक्झाम्पल घेतलं तरी ती काष्ट मराठवाड्यात त्याचा ऑरा वेगळा पश्चिम महाराष्ट्रात वेगळा त्या काष्टाचा विदर्भात ऑरा वेगळा लोक ती गोष्ट तेवढा तयार होत नाही तेव्हा त्यामुळे मला एक असं वाटतं की येता येत ना तुम्ही नक्की या फील्डमध्ये एक चांगलंच क्षेत्र आहे सगळ्यात एक व्यवस्थित तुम्ही समाजात गेला तर नक्कीच एक प्रतिष्ठा जी असते ती नक्कीच आहे प्रत्येकाला याच्यानुसार फक्त तुम्ही एक टाइम फ्रेम घेऊन या आम्ही एवढं करणार आणि त्या टाइम फ्रेम मध्ये तुम्ही रिझल्टचे विचार नका करू की मी पास होईल ना कारण पहिल्या दिवसापासून जर तुम्ही ते केलं की मला डेप्युटी कलेक्टरच व्हायचं मला डिवायसपीच व्हायचं तो विचार न करता तुम्ही तुमच्या एफर्ट्सला कन्सिस्टंट राहा आणि ते करत राहा रिझल्ट आपोआप येतात ते म्हणतात असं केल्याने होत आहे केलीची पाहिजे असं दोन्ही सारखे प्रेझेंट मुवमेंट विचार करायचा प्रेझेंट मुवमेंट सर तुमचं सर असं कॉन्ट्रोवर्शियल म्हणलं की त्याप्रमाणे सक्सेस आदित्य म्हणाला त्याप्रमाणे आपलं पॉडकास्ट पॅनल डिस्कशन असली बघितलं जाणार आहे मला असं वाटतं की 3 पॅरामीटर खूप महत्वाचे त्या फील्डमध्ये असं तुम्ही आता स्पर्धा परीक्षेची तयारी करतात पहिला कन्सिस्टन्सी दुसरा हार्डवर्क तिसरा पेशन्स या 3 पिलर्स स्ट्रॉंग पिलर्स आहेत एमपीसी त्याला मराठीत घेत चिकट हे खूप महत्वाचं आहे ते इग्नोर करून चालणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे जाणीव असणं खूप आवश्यक की जाणीव ठेव की आपण या क्षेत्रामध्ये का आपण दररोज लाईब्ररीत का बसणार का अभ्यास करतोय की आई वडिलांचा कुठेतरी विश्वास आहे तुमच्यावरती तो विश्वास कुठेतरी ब्रेक होऊ देऊ नका सक्सेस म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल नाही व्हाल हा नंतरचा भाग आहे या गोष्टी मात्र तुम्ही फॉलो करणं खूप आवश्यक पाय क्लिअर असला की सक्सेस भेटतच शासनातून तुम्ही समाजसेवा तर करणारच आहे किंवा सर्व्हिस याचा भागच आहे सर्व्हिस पण मला वाटतं की पर्सनल लेवलला घेऊन आपल्या आई वडिलांसाठी तरी करा जर तुम्ही उतरलेच या क्षेत्रात तर फाईट दिली पाहिजे तर सर आज आपण आपल्या चर्चाक्षेत्राचा शेवट करूया थोडक्यात एक सगळ्यांची माहिती करून घ्या तुमचं पण सांगा की तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सर मी आता सध्या फक्त अभ्यासच करतोय आणि तुमचं सांगा तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं काय की फॅक्टर आहे सक्सेसचा सर की फॅक्टर मला इथे हे वाटतं की तुम्ही जे सांगितलं तुम्ही लायब्ररीत बसतात की ते म्हणजे तुमचा व्हाय क्लिअर आहे ना तुम्ही लायब्ररीत तुमचं 100% द्या सक्सेस तुम्हाला मिळणार आहे
लिहायच्या नाही तर कळलंय की हा तुम्ही मेहनत करताय, तुम्ही जेन्युअनली मेहनत करताय, तर तुम्हाला सक्सेस हे इथं मिळतच मध्ये. आणि आता सोबत म्हणजे मी ज्या चुका केल्या पण मी स्वतः कन्सिस्टंट नाही राहिलो म्हणून माझा रिझल्ट गेला असणार किंवा काही. ह्या गोष्टी मी स्वतः म्हणजे अनुभवतोय आणि सोबत पण बघतोय जवळपास ही परीक्षा आली की मग अभ्यास करणं. पण जर एक तुमचा एक वर्षभराचा जर अभ्यास व्यवस्थित राहिला ऍड आली तर नक्की हो ऍड आली ना, ऍडच्या बरोबर 1-2 महिने आधी अभ्यासाला लागणार बरोबर. आणि मग त्याच्यानंतर मग आपण अपेक्षा करतो की आपल्याला यातून पोस्ट मिळावी बरोबर. पण ते नाही ना, कुणीतरी त्याच्या मागे पूर्ण वर्षभरापासून 2 वर्षापासून सलग अभ्यास आता ही 2 दिवस कम्प्लीट झाला. करा. लायब्ररी खेळली दिसती सर. बरोबर. मला काय म्हणत की बाहेर मुलीवर लाईन मारण्यापेक्षा पुस्तकात लाईन मारायचं. हा मुद्दा अधोरेखित करणं का. तर अशा प्रकारे मेहनत करा, तुमची 100% द्या, 100% तुम्हाला यश मिळणार. आणि या क्षेत्रात जरी तुम्हाला नाही मिळालं तरी दुसऱ्या क्षेत्रात मिळेल, पण तुमच्या 100% लाईन मारत राहायचं. लाईन तरी सक्सेस भेटेल बरोबर. तर आज आपल्यासोबत चर्चा शिकवला होते रोनक माडवकर सर, हे 2021 मधून सरांना AR आणि पुन्हा 2022 मधून सर SST या पदाला आहे. पुन्हा सर आपल्यासोबत होते अमित बदाने सर 2022 मध्ये एज्युकेशन ऑफिसर म्हणून त्यांचं साक्षर. आणि आपल्यासोबत आहेत अतुल जगताप सर, ते 2015ला ऑलरेडी नायब तहसीलदार होते आणि पुन्हा आता 2022ला पण त्यांना पुन्हा राज्यसेवेतून पद मिळालेलं आहे. आणि पुन्हा आपल्यासोबत आहेत आदित्य पोळ सरांना 2023 मधून त्यांचं सिलेक्शन झालंय. त्यांचं अजून पदाचं प्रेफरन्स बाकी आहे, रँक 31. तर अशा प्रकारे तुम्ही घेऊन पोस्ट वर म्हणून तुम्ही सर्वजण वेळ काढून आले त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.